नमस्कार. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ठाणे विभाग आणि त्याचे अध्यक्ष माननीय अमरेंद्र पटवर्धन यांच्या आयोजकत्वाखाली आणि ज्याचे माध्यम प्रायोजक ट्रायनेट कम्युनिकेशन आणि केदार पाध्ये आहेत, अशा 23 जुलै ते 27 जुलै या सलग 5 दिवस संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या लोकमान्य स्मृती व्याख्यानमालेच्या आजच्या 3ऱ्या पुष्पामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. पहिल्या दोन्ही दिवसाला ज्या पद्धतीचा आपण उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्यक्ष लाईव्ह सेशनला आणि नंतर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ठाणे विभाग यांच्या फेसबुक पेजवरती आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती दिलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे सुरुवातीलाच मनापासून आभार मानतो. एकंदरीतच अखिल भारतीय ब्राह्मण महासभा ठाणे विभाग, ट्रायनेट कम्युनिकेशन आणि मी आमच्या तिघांचाही विचार असा होता की 23 जुलै ही टिळकांची जयंती आणि 1 ऑगस्ट 2020 ही टिळकांच्या स्मृतिशताब्दीच्या वर्षाची अखेर, हे दोन्ही प्रसंग लक्षात घेता एकंदरीतच लोकमान्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आणि त्यातही त्यांच्या आज लागू पडणाऱ्या आजही संदर्भहीन न झालेल्या अशा विचारांचा, व्यक्तिमत्वांचा, विधानांचा विचार करावा, या दृष्टिकोनातनं ही स्मृती व्याख्यानमाला आम्ही आयोजित केली. आणि तुमच्यासारख्या अनेक टिळकप्रेमी श्रोत्यांनी, प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने याला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी चंद्रशेखर टिळक आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. कारण अशा पद्धतीचा श्रोत्यांचा प्रतिसाद आला नाही तर वक्ता म्हणूनही फार मोठी पंचायत होत राहते, ही गोष्ट खरी. आपण 23 जुलै आणि 24 जुलैच्या दोन्ही पहिल्या दिवसामध्ये लोकमान्यांच्या एकंदरीतच विविध क्षेत्रांचा विचार केला आणि कालच्या भागामध्ये आपण एकंदरीतच आंतरराष्ट्रीय अर्थकारण, राजकारण याची भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी घातलेली सांगड आणि लोकमान्य टिळकांनी घातलेली सांगड, एकंदरीतच संरक्षण विषयक त्यांची असलेली मतं, लखनौ काँग्रेस आणि होम रूल लीग या मुद्द्यांची चर्चा केली. आणि कालच्या उरलेल्या भागामध्ये आपण एकंदरीतच लोकमान्य टिळकांचं नेतृत्व, कर्तृत्व हे कसं काळाच्या ओघामध्ये घडत गेलं, इव्हॉल्व्ह होत गेलं, याचा विचार केला. आणि तीच परंपरा किंवा तीच मालिका आज पुढे नेत असताना एकंदरीतच लोकमान्य टिळकांच्या सामाजिक सुधारणांच्या बाबतीतला विचार आपण करणार आहोत. काल जेव्हा मी असं म्हटलं की लोकमान्य टिळकांचं नेतृत्व हे काळाच्या ओघामध्ये घडत गेलेलं आहे, त्याचं उत्कृष्ट उदाहरण असं होतं की पैसा, घराणं, एकंदरीतच लीन स्वभाव, व्यावसायिक यश किंवा सरकारी राजमान्यता किंवा अर्जवी वक्तृत्व, कमालीची लीनता, अशा प्रकारची बॅकग्राऊंड आपण राजकारणामध्ये असणं गृहीत धरतो. परंतु लोकमान्यांकडे यातलं काहीही नव्हतं. लोकमान्यांकडे होती ती विचारांची सडेतोडता. एकंदरीतच त्यांच्यातल्या गणितज्ञाची तर्ककर्कशता आणि त्यांच्यातल्या कायदेतज्ञाची शिस्त, या दोन गोष्टींचं संमेलन म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं एकंदरीतच बहुआयामी व्यक्तिमत्व असा प्रकार आहे. आपण त्याच्यामध्ये काल हेही पाहिलं की टिळकांचं जे वाक्य आहे की यश हे प्रयत्नांती असतं, वाच्छांती नाही, याचे अनेक दाखले घेत आपण एकंदरीतच कशा पद्धतीनं त्यांच्या करिअरकडे त्यांनी पाहिलं. अर्थात स्वातंत्र्य प्राप्ती हा त्यांच्या करिअरचा भाग होता असं मला बघायचं नाही, परंतु ज्या पद्धतीनं या माणसानं आपल्याला स्वतःला प्रसंगानुरूप घडवत नेलं आणि स्वतःच्या विद्वत्तेचं, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं विकसनशीलता जगामध्ये आणि देशामध्ये प्रस्थापित केले, अशा अर्थानं मी काळाच्या ओघामध्ये उघड होत गेलेलं किंवा इव्हॉल्व्ह होत गेलेलं अशा पद्धतीचा विचार मांडला. लोकमान्यांच्या अशा प्रकारच्या नेतृत्वाचा विचार करत असताना त्यांच्या दोन बद्दलच्या भूमिका आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण लोकमान्यांचा सरसकट विचार करत असताना एक विधान असं केलं जातं की लोकमान्य म्हणजे जहाल, लोकमान्य म्हणजे राजकीय स्वातंत्र्य प्राप्ती, लोकमान्यांना सामाजिक सुधारणांविषयी फारसं प्रेम नव्हतं, अशातला भाग नाहीये. लोकमान्यांचं म्हणणं असं होतं की जोपर्यंत आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत या गोष्टींमधनं आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये काही प्रमाणामध्ये मतभेद होऊ शकतात. अशा मतभेदांचे मुद्दे आता सामोरे घेण्यापेक्षा सुद्धा जे राष्ट्रप्रेमासारख्या, स्वातंत्र्य प्राप्तीसारख्या मतैक्याचे मुद्दे आहेत ते सुरुवातीला घेतले पाहिजेत. त्यातनं एकदा आपलं संघटन, आपलं सहवास, आपलं सहकार्य, आपलं साहचर्य वाढत गेलं की मग एकमेकांना समजून घेणं जास्त सोयीचं जातं. कारण लोकमान्यांची भूमिका अशी आहे की कोणताही केवळ कायदा करून सुधारणा घडतात असं नाही. त्या सुधारणेचं महत्व
किंवा ती सुधारणा न झाल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनाबरोबरच आपल्या आर्थिक जीवनात, आपल्या सामाजिक जीवनात, आपल्या राष्ट्रीय जीवनात कसे अडथळे निर्माण होतात हे जसजसं लोकांना आपणहून कळत जातं तसतसं लोकांची भूमिका याच्यासाठी जास्त जास्त अनुकूल होत जाते आणि त्यामुळे लोक एकत्र येणं ही राजकीय स्वातंत्र्य प्राप्तीचीही गरज आहे आणि लोक एकत्र येणं ही सामाजिक सुधारणांचीही गरज आहे. मग जे मतैक्याचे मुद्दे आहेत ते जर आपण आधी घेतले त्या दृष्टिकोनातनं आपला दरम्यानचा काळ आपल्याला जे वैचारिक मतभेदाचे मुद्दे आहेत, काही ठिकाणी आपल्या परंपरांचे, सवयीचे, संस्काराचे विषय आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा घडवून आणायला जो थोडासा पुरेसा वेळ लागतो हा विषय राज्यकर्त्यांचा नाही, हा विषय समाज धोरणांचा आणि आपापसातल्या बैठकांचा आहे. आणि ह्या दृष्टिकोनातनं विचार करता एकंदरीतच विठ्ठलरामजी शिंदे यांनी ज्या पद्धतीने टिळकांच्या बद्दलची भूमिका त्यांच्या लेखातनं नंतरच्या काळामध्ये मांडली आहे ती आवर्जून बघण्याजोगी आहे. हे मुद्दा आम्हाला सुरुवातीला तिथे आज घ्यावासा वाटतो. कारण लोकमान्यांचं म्हणणं असं आहे की वादाशिवाय चळवळ नाही हे बरोबर, पण संवादाशिवाय सुधारणा होत नाही. आणि हा संवाद आपण तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांशी, परकीयांशी करण्यापेक्षा सुद्धा आपापसात करण्याची आवश्यकता आहे. याचा अर्थच असा की लोकमान्यांचं राजकीय स्वातंत्र्य प्राप्ती हे ध्येय जरूर होतं, परंतु याचा अर्थ त्यांचा सामाजिक सुधारणांना सरसकट विरोध होता अशातला भाग नाही. याच्यामधला टिळकांचा जो दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ती एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मुळातच त्यावेळची जी नेमस्त मंडळी होती त्या नेमस्तांना मिळवायची घाई नव्हती आणि टिळकांना थांबायला सवड नव्हती. आणि हा दोघांच्या स्वभावामधला जो फरक आहे हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. नेमस्त किंवा जहाल आज हे शब्दप्रयोगच अस्तित्वात राहिलेत की नाही हा प्रश्न वेगळा, परंतु एकंदरीतच त्याच्या दृष्टिकोनातनं ज्या भूमिका आपल्याला महत्वाच्या असतात तो समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण लोकमान्य कोणत्या कोणत्या गोष्टीकडे कशा वेगवेगळ्या पद्धतीने पाहत असत हे लक्षात घ्यावं लागतं. आज ज्याला आपण असं म्हणतो की पहिल्यांदा एखादी व्यक्ती आपल्याला मान्य व्हावी लागते. Once that particular individual is accepted as an individual, then people are ready to listen to his views, what you are trying to say. And it is especially true when he is something different than what already other people are practicing. आणि मग अशा वेळेला टिळकांचं म्हणणं असं होतं की आपण जर म्हणून, आपण जर व्यक्तिमत्व म्हणून लोकांना ऍक्सेप्टेबल व्हायला हवं असेल, मान्य व्हायला हवं असेल तर मुळात काही वेळेला लोकांच्या बरोबरीने चालावं लागतं. आणि एवढ्या करता मी कालच्या माझ्या विवेचनाच्या शेवटी टिळकांचं एक वाक्य सांगितलं की पुढाऱ्यांनी आपल्या अनुयायांपेक्षा थोडं पुढे तर चाललंच पाहिजे, त्याची नजर ही पुढेच असली पाहिजे, पण ह्या पुढारी आणि अनुयायी यांच्यामधलं अंतर इतकंही मोठं असू नये की अनुयायांना आपला पुढारी कुठे चाललाय हेही कळलं नाही आणि पुढाऱ्यांनाही इतक्या वेगानं चालत नाही की त्या वेगाशी जुळवून घेणं अनुयायांना जमत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की स्वातंत्र्य प्राप्तीची लढाई जी आहे ती आपण अत्यंत वेगाने करू शकतो, ती वेगाने चालू शकतो, कारण ती वेगाच्या ओघामध्येच होते. पण सामाजिक सुधारणांचा संबंध थेट आपल्या दैनंदिन जीवनाशी असतो आणि त्यावेळेला जितकी याची गती कमी असेल तितकं चांगलं. आणि त्यामुळे हे सांगणारी व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्येही मदतीला येते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एकंदरीतच एकीकडे तो प्रश्न जरूर आर्थिकदृष्ट्या महत्वाचा दिसतो. याची दोन अत्यंत महत्वाची आणि वेगळी उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो. आणि ते म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतरच्या काळात आपण सरसकट बहिष्काराची घोषणा केली, परंतु ज्यांनी खऱ्या अर्थी सुराज्य, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार यांची आपल्या देशाला देणगी दिली चतुसूत्रीच्या माध्यमातून, त्यांची मात्र एकंदरीतच प्रतियोगी सहकारितेकडे म्हणजे लोकांच्या हातात काही प्रमाणामध्ये पैसा आणि हक्क ताबडतोबीनं मिळवून देण्याकडे असलेली वाटचाल आहे ही मला फार महत्वाची वाटते. दुष्काळाच्या काळामध्ये जेव्हा फेमिन कोडचं रूपांतर करण्याची वेळ आली तेव्हा आपण नंतरच्या काळामध्ये कर भरू नका अशी मागणी भारतीय नेतृत्वाने केली. टिळकांनी अशी मागणी कधीही केलेली नाही. टिळकांनी असं म्हणणं आहे की आपण कर भरला नाही तर सरकारला उरता आपण त्यांना हातात कोलीत देतोय, ते सांगतील की आम्ही कर लावतो तुम्ही कर भरत नाही त्यामुळे करातले पैसे मिळत नाही त्यामुळे आम्ही कोणत्याही सुधारणा करायला तयार नाही. ते म्हणले अशा पद्धतीचा विचार नका करू, परंतु सारा भरायचा नाही अशी जी फेमिन कोड मधली जी तरतूद आहे ती कोणत्या काळामध्ये तरतूद आहे हा लक्षात घेऊ. म्हणजे जो मुद्दा राज्यकर्त्यांशी तो ज्या पद्धतीने घेतात, मुद्दा एकच आहे सारा,
पण तो ब्रिटिश राज्यकर्त्यांशी लोकमान्य टिळक कोणत्या पद्धतीने घेतात आणि भारतीय शेतकऱ्यांच्याकडे कोणत्या पद्धतीने घेतात याचा विचार केला पाहिजे. हा दुटप्पीपणा नाहीये, याच्यामध्ये सातत्य आहे. ब्रिटिश राज्यकर्त्यांना ते असा प्रश्न करतात की शेतसाऱ्याचा संबंध आर्थिक वर्षाशी राहिलेला आहे, त्या वर्षी शेतातनं निर्माण होणाऱ्या मालाशी, त्या मालाच्या प्रमाणाशी किंवा मालाच्या उत्पन्नाशी राहिलेला नाही. म्हणजे एकंदरीतच दुष्काळाच्या काळामध्ये साऱ्याचं प्रमाण दर कमी झाला पाहिजे आणि त्याच्यात सवलत मिळाली पाहिजे, हा धोरणाचा विषय आहे. ते लोकमान्य टिळक ब्रिटिश राज्यकर्त्यांबरोबर घेतात. पण हाच शेतसाऱ्याचा विषय सर्वसामान्य माणसाशी घेत असताना लोकमान्य टिळक त्यांना असं सांगतात की सारा भरायचा नाही असं नाही, पण फेमिन कोडची तरतूद अशी आहे की मुळामध्येच तो सारा कर्ज भरून घेण्याची आवश्यकता नाही. विशेषतः हे कर्ज घेताना शेतजमीन किंवा गुरंढोरं, कारण म्हणजे एकंदरीत बैल नांगर अशी साधनं की जी त्यावेळच्या शेतीच्या उत्पादनासाठी अत्यावश्यक आहेत, ती गहाण ठेवणी शेतसारा भरायचा नाही, हे टिळक सांगायला मोकळं करत नाहीत, मागे पडत नाहीत. आणि हा जो फेमिन कोड आहे, दुष्काळी कायदा आहे, तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे, याकरता काउन्सिलचे मेंबर या नात्याने ब्रिटिश राज्यकर्त्यांकडे लोकमान्यांनी लावून धरलेला विषय हा आहे की तुम्ही याचं मराठी भाषांतर करून दिलं पाहिजे. परंतु ते ब्रिटिश सरकार करत नाही असं म्हटल्यानंतर टिळकांनी स्वतः पुढाकार घेत या मोठ्या फेमिन कोडचं किंवा फेमिन ऍक्टचं त्या भाषेत बोलायचं झालं तर मराठीमध्ये रूपांतर करून घेतलं आणि मग ब्रिटिश राज्यकर्त्यांना विनंती केली की आता तुम्ही याचं वितरण करा आणि तुम्ही कलेक्टरना तशी सूचना द्या. ते ब्रिटिश राज्यकर्ते करत नाहीत असं म्हणल्यानंतर लोकमान्यांनी केसरीच्या वितरकांच्या माध्यमातून फेमिन कोडची चर्चा ही शेतकऱ्यांपर्यंत पोचेल याचा संपूर्ण प्रयत्न केला. आणि तो त्याच्यावरती जेव्हा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अशी एक हरकत घेतली, असं ऑब्जेक्शन घेतलं की हा पूर्ण फेमिन कोड नाही, तर ते म्हणले, टिळकांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांना दिलेलं उत्तर आहे हे पूर्ण कोड नाही, हे बरोबर आहे, मी तुम्हाला विनंती करत होतो, तुम्ही केलं नाहीत. केसरीला आणि मला जे शक्य होतं ते मी केलं, त्यामुळे त्याचा जो जगडव्याळ प्रक्रियेचा भाग होता तो काय त्याशी काही लोकमानचा संबंध नाही, पण तू ज्याला कर भरायचा त्याने तो कशा पद्धतीने भरता येतो आणि कधी न भरून चालतो, एवढी माहिती मात्र अत्यंत मोजकेपणाने त्याने टिळकांनी ती फेरी दिली. मग हे करत असताना लोकांना जेव्हा करायचं असतं त्या दृष्टिकोनातनं लोकमान्यांच्या आयुष्यातला जो ग्रामण्याचा विषय आहे, लोकमान्यांच्या आयुष्यातला जो पंचाहूत प्रकरणातला विषय आहे, तो लक्षात घेतला पाहिजे. टिळकांची याबद्दलची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे आणि या दृष्टिकोनातनं मी म्हणलं की हे काळाच्या ओघात इव्हॉल्व्ह होत गेलेलं नेकळ आहे. म्हणजे जसं विनोबा भावे गीताईमध्ये म्हणतात, जो न लोक असं कंटाळे, अशा पद्धतीचा जो विषय आहे ते म्हणजे लोकमान्य टिळक. तो जो पूर्ण श्लोक आहे गीताईतला तो लोकमान्यांच्या या घडत गेलेल्या नेतृत्वाला अत्यंत समर्पक आहे. गीताईमध्ये विनोबा भावे असं म्हणतात, जो न लोक असं कंटाळे, जास कंटाळ ती नते, हर्ष शोक भय क्रोध नेणे तो आवडे मज. मग ते म्हणले जर हर्ष शोक क्रोध भय हे जर असेल तर त्याच्यासाठी लोकांच्या पर्यंत मी गेलं पाहिजे. लोकांना जर मी साधं एक प्रायश्चित्त घेतलं किंवा ग्रामण्य केलं म्हणून जर लोकांचा माझ्यावरती विश्वास राहणार असेल आणि त्यामुळे माझ्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या मार्गाला बाधा येत नसेल तर कोणत्याही प्रमाणामध्ये माझ्या जर मूळ उद्देशाला त्यातनं बाधा पोचत नसेल तर माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा माझ्या सामाजिक जीवनामध्ये वेळ प्रसंगी समाज आपल्या बरोबर राहावा, आपल्या उद्दिष्ट प्राप्तीच्या मार्गामध्ये त्यांनी सहकारी व्हावं म्हणून मी 2 पावलं मागे यायला तयार आहे. यातली जी मूळ भूमिका आहे की पुढारी आणि अनुयायी, नेता आणि जनता याच्यामधलं अंतर हे फारसं वाढता कामा नाही. आपणही मान्य कराल की आजही या नात्याची किंवा या भूमिकेची गोष्ट होत असते. कारण टिळकांचं म्हणणं असं आहे की कोणतीही सुधारणा ही फुकाफुकी होत नसते, ती बहुमताच्या रेट्यावरती लोकांवरती लादून चालत नाही. कारण ती सुधारणा तेव्हाच यशस्वी होते जेव्हा लोकांना ती मनापासून, अंतःकरणापासून पटलेली असते. आपण विचार करूया की या गोष्टींचं महत्व अशासाठी आहे की जोपर्यंत ती सुधारणा लोकांच्या उत्कर्षाच्या आड येते, हे लोकांच्या लक्षात येत नाही, तोपर्यंत त्याचा पूर्ण पाठिंबा मिळवता येणं कठीण असतं. मग ही जी प्रक्रिया आहे याकरता त्या विचारांचं संवर्धन वरचे वर आपल्याला करत राहावं लागतं.
त्याच्याशी संबंधित असं डायरेक्ट किंवा थेट संपर्क अशातला भाग नाही. पण याच्याकरता टिळकांनी केवळ मी मगाशी म्हणलं तसं ग्रामण्य असेल, पंचमहूत प्रकरण असेल, त्याकरता घेतलेलं प्रायश्चित्त असेल, हा प्रकार आहे अशातला भाग नाही. यातनं लोकांना असं वाटलं की अरे बाबा, आपल्या भावना जर तीव्रतमपणे त्यांच्याशी पोचल्या तर त्यांना त्या वैयक्तिक दृष्ट्या वैचारिक दृष्ट्या पटल्या नाहीत, तरी सुद्धा हा मनुष्य आपल्यासाठी काही वेळा पडतं घेतो. त्याचा परिणाम असा होतो की ज्या वेळेला एखादी गोष्ट लोकांना पटत नाहीये पण टिळक सांगतायत, त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये कुठेतरी हा अँटीना, हल्लीच्या भाषेत शब्दप्रयोग वापरायचा झाला तो उभा राहतो की अरे हा माणूस आमच्याकरता 2 पावलं पुढे आला, मागे आला, मग आता या माणसाकरता आपण 2 पावलं पुढे गेलं पाहिजे. यासाठी ज्या संवादाच्या गोष्टी आहेत, परस्पर सहकार्याच्या गोष्टी आहेत, या टिळकांनी केवळ तात्विक दृष्ट्या केले आहेत अशातला भाग नाही. म्हणजे त्याचा सामाजिक सुधारणांशी संबंध आहे अशातला भाग नाही. परंतु स्वतःचं नेतृत्व घडवत नेण्याची ही अत्यंत मोठी प्रक्रिया आहे. आणि आज मी तिला एकंदरीतच ज्या पद्धतीचं आपल्याकडे वैयक्तिक आकसाचं राजकारण फार मोठ्या प्रमाणावरती होत आहे की नको तिथेही विरोध केला जातो. म्हणजे आता दुसरा देश आपल्या सीमारेषेवरती कुरघोडी करत आहे, अशा वेळेला जर आमच्याच देशातला एक महत्वाचा राजकीय पक्ष ज्यांनी वर्षानुवर्ष सत्ता उपभोगली आहे त्याचे काही मुद्दे बरोबर असतीलही, माझं म्हणणं नाही, लोकशाहीमध्ये त्यांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, हेही कोणी नाकारत नाही. पण ज्याला आपण काळा वेळेचं भान म्हणतो ते बाळगावं लागतं की नाही. लोकमान्यांचं सामाजिक सुधारणेशी नव्हे तर इव्हॉल्व्ह होत गेलेल्या नेतृत्वाचा हा भाग आहे. त्यामुळे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की लोकमान्य टिळकांनी त्यांचे असलेले वैचारिक मतभेद आणि वैयक्तिक कृतज्ञता यांची कधीही गल्लत केलेली नाही. याची 2-4 उदाहरणं देता येतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी कालच उदाहरण म्हटलं होतं की फिरोजशाह मेहता हे टिळकांचे तसे समकालीन, परंतु टिळकांचे ते सहकारी नाहीत. असले तर काँग्रेस अंतर्गत टिळकांचे ते कट्टर विरोधक होते. काँग्रेसमधनं सुरत काँग्रेस नंतर बाहेर पडण्यामध्ये जे अनेक माणसं किंवा घटना कारणीभूत आहेत त्यातला काही महत्वाचे ट्रिगर हे फिरोजशाह मेहता आहेत, हे आपण लक्षात घेऊ. तरी सुद्धा कालच मी विधान सांगितलं तसं की जेव्हा वेळ आली तेव्हा फिरोजशाह मेहतांना हे वाक्य म्हणावं लागलं की जर टिळक आणि शिवाजी यांचं तेज महाराष्ट्र विसरला नाही तर एकटा महाराष्ट्र अख्ख्या हिंदुस्थानचं स्वराज्य किंवा स्वातंत्र्य निवडून खेचून आणतील. याचा अर्थ असा की तुम्ही जेव्हा समाजाबरोबर काळाबरोबर घडत जाता तसतशी तुमची सर्व मान्यता वाढत जाते. याचा त्या समोरच्या प्रतिस्पर्ध्यावरती जेवढा परिणाम होतो तेवढाच परिणाम आजूबाजूला जो तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य मनुष्य असतो त्याच्यावरतीही होतो, हे आपण लक्षात घेऊया. रानडे आणि टिळक यांचे काही विचार फार मोठे एकमताचे आहेत अशातला भाग नाही. परंतु मी काल म्हटलं तसं की रानड्याने टिळकांचं केलेलं वर्णन असं आहे की अत्यंत विशुद्ध पारदर्शक व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. अशा पद्धतीचा नेता अनुयायी सर्व मान्यतेकडे होत गेलेला प्रवास, अशा अर्थाने ते लोकमान्य आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये लोकमान्यांनी आगरकरांच्या संबंधात केलेलं लेखन, भले ते पश्चात असेल, रानड्यांच्या संबंधात केलेलं लेखन, गोखल्यांच्या संबंधात केलेले लेखन हे जाणीवपूर्वक लक्षात घेऊ. आज आपण जेव्हा अटलजींचं नाव अशा आदराने घेत असतो तसं मी जसं काल लखनौ काँग्रेसमध्ये म्हटलं तसं की काँग्रेसच्या बाहेर पडल्यानंतर संपूर्णपणाने लोकमान्यांनी आपली कारकीर्द घडवली. मग असाच प्रसंग म्हणजे थोडक्यात त्यातनं काय दिसतं की कोणत्याही राजकीय पक्षाच्या चौकटीमध्ये न अडकता, जरूर तो पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्या चौकटीत न अडकता आपल्या स्वतःचं व्यक्तिमत्व पक्षातीत करत थेटपणाने जनतेशी संपर्क साधण्याची प्रक्रिया ही जशी त्या काळात लोकमान्यांनी केली तशी मग नंतरच्या काळात पंडितजींनी केली का, इंदिराजींनी केली का, अटलजींनी केली का, किंवा अलीकडच्या काळामध्ये नरेंद्र मोदींनी केली का, याचा विचार जरूर करू. आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्या समाज जीवनामध्ये जे काही एक सभ्यतेचे संकेत आहेत त्या सभ्यतेच्या संकेतांचं संवर्धन करण्यासाठी, जसं आपण म्हणतो मरणांती वैराणी, मेलेल्या माणसाशी आपलं वैर नसतं, आणि वैचारिक मतभेद आणि त्या माणसाचं कार्य याची कुठेही गल्लत होता कामा नये. याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण सांगतो की वैयक्तिक आयुष्यामध्ये लोकमान्य टिळकांना फारसा कधीही संगीताचा, नाटकाचा फार मोठा शौक होता अशातला भाग नाही. सर्कसचा किंवा सुगंधी अत्तरांचा फार मोठा शौक होता अशातला भाग नाही. परंतु त्याची समाज मानसामध्ये असलेली मान्यता आणि त्याचा एकंदरीतच समाज संघटित करण्याचा उपयोग किंवा समाजापर्यंत विचार पोचवण्याचं माध्यम, याचा विचार आपण करूया.
तुमच्या असं लक्षात येईल की मी काल म्हटलं तसं की नरसिंहाची आणि कृष्णाची प्रभाकर खाडीलकर ही दोघंही साहित्यिक माणसं आहेत. या दोघांनीही नाटकं लिहिलेली आहेत. टिळकांनी वेळ प्रसंगी त्यांना त्या दृष्टिकोनातनं प्रोत्साहन दिलं असेल का याचाही आपण विचार करूया. टिळकांना स्वतःला नाटकाची आवड नव्हती. आजपर्यंत टिळकांवरती एकूण 22 नाटकं मराठी भाषेमध्ये लिहिली गेलेली आहेत. त्यातली 13 नाटकं टिळकांच्या हयातीतच लिहिली गेलेली आहेत. आता त्याची नावच सांगायची झाली तर कट्टा कर्मयोगी हे टिळकांवरती लिहिलेलं सगळ्यात पहिलं नाटक. दामोदर विश्वनाथ नेवाळकरांनी ते लिहिलं होतं. साधारणपणे बेळगाव गोवा साईडच्या मराठी भाषेमध्ये ते लिहिलं गेलेलं नाटक आहे. दुसरं नाटक आहे दंडधारी. तिसरं नाटक आहे धर्मरहस्य. चौथं नाटक कायद्याचे लेखक आहेत नारायण बापूजी कानिटकर. नारायण बापूजी कानिटकरांनी लोकमान्यांवर लिहिलेलं हे एकमेव नाटक नाही. याच नारायण बापूजी कानिटकरांनी नावाचं नाटक लिहिलंय. याला संपूर्णपणाने क्रॉफर्डच्या प्रकरणाची पार्श्वभूमी आहे. तसंच एक मोठंच गंडांतर या नावाचं अनंत वामन बर्व्यांचं नाटक आहे. ते त्यांच्या मंडालेच्या आणि राजद्रोहा गोविंद गोपाळ सोमणांचं बंध विमोचन नावाचं नाटक आहे. हे बंध विमोचन हे पूर्णपणे मंडालेहून टिळक सुटून आलेल्या प्रसंगावरचं नाटक आहे. 1897 साली याच गोविंद गोपाळ सोमणांनी लिहिलेलं पुस्तक आहे राजकोपहर. 1896चा टिळकांचा जो पहिला राजद्रोहाचा खटला आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती हे लिहिलेलं नाटक आहे. कीचक वध हे कृष्णाची प्रभाकर खाडीलकरांनी लिहिलेलं नाटक. बंड हे नची केळकरांनी लिहिलेलं नाटक आहे. या माणसाला स्वतःला नाटकाची आवड नाही. वेळ प्रसंगी या बाकीच्या नाटककारांना कदाचित टिळक थांबवू शकले नसते, पण खाडीलकर आणि ते नक्की थांबवू शकले असते की नाही. कारण तोतयाचे बंड हे कशा पद्धतीचं नाटक आहे हे तुम्हाला माहितीये. कीचक वध हे नाटक कशा प्रकारचं आहे हे तुम्हाला माहितीये. अज्ञातवासात असलेल्या भीमानी कीचकाचा केलेला वध ही त्यातली पुराणातली कथा आहे. परंतु तो कीचक म्हणजे ब्रिटिश राज्यकर्ते आणि भीम म्हणजे लोकमान्य टिळक. अशा प्रकारची मनामध्ये प्रतिमा निर्माण करण्या इतपत हे नाटक आहे. आता हे काय टिळकांना कळलं नसेल का? परंतु अशा पद्धतीचा विचार जर तो नाटकाच्या पद्धतीने येत असेल तर त्याचा विचार करावा लागतो की नाही याचाही विचार करावा लागतो. आणि मग या दृष्टिकोनातनं इथे 2 प्रसंग जरूर घेण्याजोगे आहेत की मग याची सांगड कशी वेगवेगळ्या पद्धतीने घेतली जाते हे पाहूया आपण. हा नाटकाचा विषय मी मुद्दामून म्हटला कारण मी आत्ता म्हटलं तसं की स्वतः लोकमान्य टिळकांना काही फार मोठ्या प्रमाणावरती नाटकांची आवड होती अशातला भाग नाही. परंतु पुण्यामध्ये एकदा एका नाटक कंपनीचे नाटकाचे प्रयोग सुरू होते आणि कर्नाटक सिंह गंगाधरपंत देशपांडे जे लोकमान्यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते त्यांच्या आग्रहाखातर लोकमान्य त्या नाटकाला गेले. त्या नाटकाचं वैशिष्ट्य असं होतं की ते नाटक मी मगाशी म्हणलं तसं कर्नाटकच्या सीमारेषेवरती जशा पद्धतीचं मराठी बोललं जातं त्यातलं होतं. हे एकमेव त्याचं वैशिष्ट्य नाहीये. याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या काळामध्ये आपल्याकडे नाटकातली स्त्री पार्टी हे पुरुष पात्रच करत असत. पण या नाटकाचं वैशिष्ट्य असं सगळा संच नटसंच हा महिलांचा होता आणि त्या नाटकातली पुरुष पात्र सुद्धा त्या महिलाच करत होत्या. कल्पना करा. त्यावेळेला टिळक म्हणले की हे म्हणजे टिळक त्या नाटकाला जायचं कारण हे होतं की टिळकांना तोपर्यंत कल्पना नव्हती की ते आपल्या आयुष्यावरती आधारित नाटक आहे. परंतु जेव्हा गंगाधरपंत देशपांड्यांनी हे सांगितलं तर ते म्हणले हे प्रकार वेगळा आहे, याचं अपील वेगळं असतं, आपण जाऊया. आणि म्हणून ते नाटकाला गेले. त्याच्यामध्ये एक पुरुष पात्र मी म्हटलं तसं टिळकांचा या ना त्या संबंधात नाटकाचा सवयशील असा होईल. एकंदरीतच त्या जवळपास जाणारी जी भूमिका त्या नाटकातली आहे त्याच्या सगळ्या लघबी त्याची वेशभूषा ही टिळकांच्या साजेशी दिली होती. आता टिळक त्या नाटकाला गेले तसं म्हटल्यानंतर त्या थिएटर मालकाने त्या नाटकाच्या नाट्य संस्थेच्या प्रमुखांनी टिळकांना असं सांगितलं की आता तुम्ही लोकांना उद्देशून 2 शब्द बोला आमच्या नाटकाविषयी किंवा एकंदरीतच परिस्थितीविषयी. हा जो सत्सद विवेक बुद्धीचा भाग आहे हा प्रश्न महत्वाचा आहे. लोकमान्यांनी त्याला नकार दिला. लोकमान्य म्हणाले की लोक इथे नाटक पाहायला आलेत, माझं भाषण ऐकायला नाही आले. माझं भाषण मी करीन, त्यांना मी पुण्यातच राहतो, हेही पुण्यात राहतात, माझं भाषण नंतर होईल. आज लोकांना नाटकाचा आनंद घेऊ द्या. आपण हल्लीकडच्या काळामध्ये किंवा नंतरच्याही काळामध्ये लोक आपल्याला विशेषतः हे राजकीय त्या स्टेजवरती गेले की किती पकवतात याचा विचार करू. म्हणजे लोकांच्या सत्सद विवेक बुद्धीचा आणि लोकांच्या सहनशीलतेची नेमकी की लोक कशाला आलेत त्याचं त्यांना ते एन्जॉय करू दे, हे जे गणित आहे हे पाळणं हे असं इव्हॉल्व्ह होत गेलेलं नेतृत्व आहे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं सामाजिक जनतेचे संकेत दिलेले आहेत.
आणि म्हणून ज्यांनी माझं पहिल्या दिवशीचं सुरुवात अनेक जणांची केली म्हणून हा किस्सा इथे पुन्हा सांगतो. तो खरा त्या दिवशी सांगितलाय. आपल्याला कित्येक वेळेला कल्पनाही येत नाही की लोकमान्यांनी किती छोट्या छोट्या गोष्टींचा अमीट ठसा आपल्या महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनावरती केलाय. लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू केला, लोकमान्यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला, हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. आणि अशाच एका सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये ल.रा. पांगारकर तिथे भाषण द्यायला आलेले होते. त्यांच्या भोजनाची व्यवस्था, तो टिळकांचा गणेशोत्सव असल्यामुळे, गायकवाड वाड्यातला तो गणेशोत्सव असल्यामुळे पांगारकरांची जेवायची व्यवस्था कार्यक्रमाच्या आधी, त्यावेळी रात्री भाषणं होत असत, विशेषतः गणेशोत्सवाची. तर त्यावेळेला त्यांची जेवणाची व्यवस्था ही टिळकांकडे होती. तर टिळक आणि पांगारकर पंक्तीला बरोबर होते. टिळकांनी पांगारकरांना त्या पंक्तीमध्ये जेवत असतानाचा विचारलं की पांगारकर, साधारणपणे तुमचा कार्यक्रम किती वेळ चालेल? पांगारकर म्हणले, तास दीड तास चालेल. मी रंगलो, श्रोते रंगले तर 2-2.5 तास सुद्धा चालेल. त्याच्यावरती टिळक काही बोलले नाहीत. थोड्या वेळाने टिळकांनी पुन्हा हाच प्रश्न विचारला, पांगारकरांनी पुन्हा तेच उत्तर दिलं. पण त्यावेळेला पांगारकरांच्या असं लक्षात आलं की आपलं उत्तर काही टिळकांना फारसं पटलेलं नसावं, म्हणून टिळकांसारख्या माणसांनी हा प्रश्न केलाय. म्हणून पांगारकरांनी टिळकांना असं सांगितलं की तुम्हाला जर काही अग्रलेख असेल, दुसरं काही काम असेल तर तुम्ही ते तिथे बसून लिहिलात तरी चालेल, किंवा तुम्ही कार्यालयात गेलात तरी माझी काही हरकत नाही. टिळक म्हणले, नाही, तो भाग नाहीये, तसा काही प्रश्न नाही. पण मला स्वतःला म्हणले असं वाटतं की कोणतंही भाषण किंवा व्याख्यान हे जास्तीत जास्त तास किंवा सव्वा तास, एकंदरीतच भाषणाचं कुठचंही सेशन हे 1.5 तासाच्या वरती लांबू नाही. आपण कल्पना करा की आजही इतक्या आपल्याकडे मोठमोठ्या कॉन्फरन्सेस होतात, त्यातल्या टेक्निकल सेशनची वेळ सुद्धा 1.5 तासापेक्षा जास्त नसते. हा जो आपल्या समाज जीवनामधला अमीट ठसा आहे तो टिळकांच्या या वक्तृत्वोत्तेजक सभेच्या किंवा एकंदरीतच कार्यक्रम करण्याच्या पद्धतीतनं जन्माला आला आहे. हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. हे का करावं लागतं? तर हे अशासाठी करावं लागतं की ह्याचा तो नाटकाचा जो मगाचा प्रसंग सांगितला की टिळकांनी भाषण करायचं नाही हे त्या मालकाने मान्य केलं, पण तो म्हणला, निदान तुम्ही आलायत त्या माझ्या नटमंडळींना, म्हणजे थोडक्यात त्या सगळ्या मस्त्री पार्टी होत्या, त्यांना भेटाल का? टिळक म्हणले, ते ठीक आहे, मी जातो. आज गेले. कार्यक्रम नाटक संपल्यानंतर तर त्या मालकाने टिळकांना असं विचारलं की तुम्हाला कसं काय वाटलं नाटक? तर टिळक म्हटले, मी खरं सांगू का, मला काय त्या वेशभूषा केशभूषेमधलं काही कळणार नाही, कारण मी अत्तर लावत नाही आणि दाढी करण्यापलीकडे मी फारसा त्या आरशाच्या समोर उभा राहत नाही. पण तरी सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने ते उपरणं सावरण्याची, त्याच्या गोंड्याशी खेळण्याची की मला ती सवय आहे, हे मी मान्य करतो. येणाऱ्या काळात मी बदलेन. आता एकंदरीत तिथनं जो रॅपो आहे आणि त्यावेळेला त्यांनी जी पुढची 2 विधानं केलेत ती मला फार महत्वाची वाटतात. आपण टिळकांना समाज सुधारणेचा विचार करू देत नाही असं म्हणतो, किंवा त्या दृष्टीने तो मनुष्य असंवेदनशील आहे असं म्हणतो, तिथे हा प्रसंग जरूर लक्षात घेतला पाहिजे. त्यांनी त्या मालकाला असं सांगितलं, त्या लेखकाला असं सांगितलं की काही प्रमाणामध्ये या स्क्रिप्टची जरा तीव्रता कमी करा. ते म्हणले, का? ते म्हणले, अहो मी टिळक म्हणून मला आता ह्या राजकीय वक्रदृष्टीची सवय आहे, परंतु तुमच्या या संवादामुळे, तुमच्या या नाटकावरती, तुमच्या या महिलांवरती कोणत्याही प्रकारे सरकारची वक्रदृष्टी यायची गरज नाही. कारण एकंदरीतच कोर्ट काय किंवा पोलीस स्टेशन काय ही काही महिलांनी जाण्याची जागा नाही. आणि पुढचं वाक्य असं आहे, ते म्हणले, मुळामध्ये याच्या नाटकाच्या सुरुवातीला किंवा कुठेतरी गोपाळ गणेश आगरकरांविषयी आदराचे 2 शब्द तुम्ही बोलले पाहिजेत. कारण त्यांचं खरं वाक्य असं आहे, अजून एक जर गोपाळ असता तर ते फार जास्त चांगलं होतं. हे बघा, कल्पना करा. आणि त्यांनी त्या महिलांना, त्या लेखकाला असं सांगितलं की गोपाळ गणेश आगरकरांसारख्या व्यक्तीच्या प्रयत्नांमुळे आज महिला लिहू वाचू शकतात. अर्थात त्याच्या पाठीमागे महात्मा फुले, विठ्ठलरामजी शिंदे यांचेही प्रयत्न आहेत, मी जरा सुद्धा नाकारत नाही. परंतु ही जी माणसं काळाच्या ओघामध्ये लोकमान्यांपेक्षा वैचारिक दृष्ट्या दूर गेली होती, तरी सुद्धा त्या माणसांचं जी कॉन्ट्रीब्युशन आहे, ती कॉन्ट्रीब्युशन हा मनुष्य नाकारत नाही. हा जो एक सामाजिक समन्वयाचा संकेत आहे, याचे अत्यंत मोठे पुरस्कर्ते, आणि केवळ वैचारिक पुरस्कर्ते नव्हे तर व्यावहारिक आणि वर्तणुकीतनं पुरस्कर्ते, अशाही अर्थी लोकमान्य टिळकांचा विचार मांडण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आज मितीला जी काही सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती या करोनामुळे आणि भारत चीन सीमारेषेच्या गलवान सीमारेषेमुळे जी जन्माला आली आहे, त्यावेळेला अशा प्रकारच्या समन्वयाची गरज केवळ देशांतर्गतच घटकांवरती आहे अशातला भाग नाही. अशा समन्वयाची गरज आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरतीही किती आहे हे पदोपदी जाणवतंय.
पण एकंदरीतच भारत, चीन किंवा करोना हा काही आत्ताच्या माझ्या व्याख्यानाचा विषय नाही, त्यामुळे त्याच्या तपशिलामध्ये मी जात नाही. पण त्यातनंही जर तुम्हाला याबद्दलचं माझं काही तपशीलवार विवेचन हवंच असेल तर चंद्रशेखर टिळक नावाचा जे माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, जो मी 15 एप्रिलला सुरू केला आहे आणि आजपर्यंत त्याच्यावरती जवळजवळ 50 वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज लोड आहेत, तिथे जरूर भेट द्या. तसंही या संपूर्ण व्याख्यानमालेचे आधीच्या 2 दिवसाचेही व्हिडिओ आजच माझ्या युट्यूब चॅनलवरती लोड करण्याची परवानगी अखिल भारतीय ब्राह्मण महासभेने दिलेली आहे. तसंच 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्याही दिवसाचे होतील. साहजिकच हेही व्हिडिओ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्याही व्हिडिओवरती युट्यूब फेसबुक पेजवरती असतील, हे आपण लक्षात घेऊया. सांगण्याचा मुद्दा इतकाच की ह्यातले जो तपशिलाचा भाग आहे तो इथे घ्या. याचा अर्थ त्या व्हिडिओमध्ये पहा, जरूर आवर्जून पहा, तुमचे अभिप्राय प्रतिक्रियाही जरूर कळवा. प्रश्न तो नाहीये. याचा अर्थ असा नव्हे की टिळक सदा सर्व काळ सार्वजनिक समन्वयाची आणि बोटचे पे प्राणाची भूमिका घेतात. नाही, टिळकांचा सगळ्यात महत्वाचा गुण असा आहे की टिळकांनी वेळ प्रसंगी स्वतःच्या कार्यकर्त्यांना खडसावायलाही मागे पुढे पाहिलेलं नाही. टिळक जेव्हा काँग्रेसमध्ये कार्यरत होते त्यावेळेला टिळकांनी त्याच्या कार्यकर्त्यांना विचारलेला प्रश्न आहे की काँग्रेसच्या सभेत मिरवता पण बाकीच्या वेळेला प्लेगच्या कामात मात्र लपता, असं का? कल्पना करा. हे म्हणण्याचा माणसाचा किती मोठा अधिकार आहे, ह्या मुद्द्याकडे मी नंतर जातोच. पण हा जो पैलू आहे की वेळ प्रसंगी आपल्या कार्यकर्त्यांना हा मनुष्य खडसावतो. हल्लीच्या काळामध्ये आपण फार फार तर इग्नोर करू शकतो, परंतु हा मनुष्य खडसावायचं धाडस करतो. कारण त्याची 2 म्हणणी आहेत. ज्या पक्षावरती आपण काम करतो त्या पक्षावरतीही ते वेळ प्रसंगी टीका करण्याचं मागे पुढे पाहत नाहीत. त्यांचं काँग्रेसबद्दलचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे. काँग्रेसच्या कार्यशैलीचं वर्णन करताना, आणि म्हणून मी मगाशी म्हणलं की नेमस्ताना मिळवायची घाई नव्हती आणि टिळकांना थांबायला सवड नव्हती, याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे काँग्रेसच्या त्यावेळच्या केलेल्या कार्यशैलीचं टिळकांनी मूल्यमापन. लोकमान्य टिळक त्यावेळच्या राष्ट्रीय सभेविषयी असं म्हणले, सनदशीर चळवळ व्हावी तितक्या नेटानं होत नाही, 12 महिन्यांनी एकदा एकत्र येऊन काय होणार आहे. कारण त्यावेळेला त्या वार्षिक सभेमध्ये जे काही ठराव व्हायचे तेच, असंच त्या राष्ट्रीय सभेचं स्वरूप होतं. आणि एकंदरीतच काँग्रेस ही निव्वळ नित्याचं एक वार्षिक श्राद्ध झालं आहे. मला वाटतं त्यावेळेच्या काँग्रेसविषयी त्यावेळी लोकमान्य काय म्हणले हे तर त्या वृत्तीचं निर्देशक आहेच. पण मला स्वतःला असं वाटतं की आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण हा प्रश्न एकमेकांना विचारण्याची नितांत आवश्यकता आहे की खरोखरच अशा पद्धतीचा विचार आपण आपल्या स्वतःविषयी करतो का. मला स्वतःला असं वाटतं की अशा पद्धतीनं टिळकांचे हे जे विचार आहे, हे विचार तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तीने सर्वसामान्यांनी आपल्या आयुष्याशी ताडून पाहणं आणि होता होईतो त्याची अंमलबजावणी त्वरेनं सुरू करणं आणि ती सातत्यानं सुरू ठेवणं, हाच कदाचित या सलग 5 दिवसाच्या लोकमान्य स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यामागे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, ठाणे विभाग आणि एकंदरीतच्या सगळ्याच्या संबंधात असलेली आयोजक मंडळी यांचा विचार असला तर मला राहून आश्चर्य वाटणार नाही. हे सांगण्याचं कारण असं आहे की याचा फार महत्वाचा परिणाम होतो. आजही लोकमान्य टिळकांना बंगालमध्ये म्हणताना टिळक महाराज असं म्हटलं जातं. मी पहिल्या दिवशी उदाहरण दिलं तसं की सुभाष केवळ त्यांनी रवींद्रनाथ टागोरांना मदत केली किंवा केवळ त्यांनी जगदीशचंद्र बोसांना त्याबद्दलचा त्यांच्या विवेचनाचा उल्लेख केला किंवा योगी अरविंद काही काळ टिळकांच्या फार बरोबरीने होते, लाल बाल पाल मधली एक त्रिमूर्ती कलकत्त्याची होती, एवढंच नव्हे तर नेताजी सुभाषचंद्र बोसांना नंतरच्या काळामध्ये जेव्हा मंडालेची सजा झाली त्यावेळेला तिथनं निघायच्या आधी सुभाषचंद्र बोसांची एकच इच्छा होती की ज्या खोलीमध्ये टिळकांना ठेवलं होतं ती खोली पाहावी. आणि त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोसांनी टिळकांविषयी केलेलं विधान आहे की माझ्या जवळपेक्षा वयाने मोठे, माझ्यापेक्षा डायबिटीसचा त्रास जास्त आणि माझ्यापेक्षा कितीतरी पट जास्त काळ टिळकांना इथे राहायचं होतं. मी इथे 3 ते 3.5 आठवड्यामध्ये हैराण झालो. टिळक इथे 5.5 वर्ष राहिले आणि नुसते राहिले असं नव्हे तर त्याच वेळामध्ये भूकंपाचाही त्यांनी सामना केला आणि इतकं असूनही त्यांनी गीता रहस्य लिहिलं. तुम्ही कल्पना करा की या नेतृत्वाला दिलेली ही सर्व मान्यता आहे की नाही. एकंदरीतच टिळकांविषयी आपण स्वकीयांनी फार कमी विचार केला. विशेषतः महाराष्ट्रामध्ये तर आपण त्यांच्या मृत्यूनंतर तर फारच कमी विचार केला. पण या एकंदरीतच व्याख्यानांची तयारी करत असताना मला असं जाणवलं की महाराष्ट्राबाहेरच्या मंडळींनी टिळकांचा जास्त विचार केलाय.
आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी ज्यांना आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिकतो त्यांनी त्याचा जास्त विचार केलाय. इतकंच नव्हे तर परकीयांनी सुद्धा टिळकांविषयी केलेला विचार कदाचित हा एका स्वतंत्र व्याख्यानाचा विषय होईल, परंतु हाही विचारात घेण्याजोगा आहे. आणि याचं कारण हा मनुष्य केवळ ते करून थांबलाय अशातला भाग नाही, केवळ आपल्या पक्षाला खडसावतोय, केवळ आपल्या कार्यकर्त्याला खडसावतोय असं नाही. हे म्हणण्याचा या माणसाला नैतिक अधिकार होता आणि तो अधिकार कशातनं येतो हा विचार केला पाहिजे. कारण हा मनुष्य केवळ अशा पद्धतीनं थांबलेला नाही बोलून. मी मगाशी म्हटलं, आज का पहिल्या 2 दिवसामध्ये म्हटलं तसं कामगार पुढारी असताना हा मनुष्य कामगारांना हेही सांगतो की जे मिळेल ते पदरात पाडून घ्यायचं आणि त्या क्षणापासून पुढच्यासाठी तयारी करायची. हे म्हणण्यामागे त्यांची मूळ भूमिका अशी आहे की असा मध्ये मध्ये होत असलेल्या फायद्यामुळे कुटुंबाला स्वतःच्या पायावरती उभं राहता येतं. हल्लीच्या भाषेत बोलायचं म्हणजे आत्मनिर्भर करता येतं. यातनं कुटुंबियांचीही आपल्या भूमिकेविषयीची भूमिका ही जास्त सौम्य आणि स्वागतार्ह होत जाते. आणि केवळ असं मिळतं हे लक्षात आल्यानंतर प्रत्यक्षपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचं सुद्धा मनोबल वाढतं आणि ते दीर्घकाळ टिकतं. मला सांगा, आज अशा पद्धतीचा विचार करण्याची आवश्यकता नाही असं आपण खरंच म्हणू शकतो का? केवळ एकमेव त्याचं उदाहरण नाहीये. टिळक दारूबंदीचे कट्टर पुरस्कर्ते होते, म्हणजे तो केवळ त्यांनी अग्रलेख लिहिला किंवा कोणाला मुलाखत दिली अशातला भाग नाहीये. कारण टिळक ज्या काळामध्ये राजकीय कार्य करत होते, राजकीय आघाड्यांवरती लढत होते, झगडत होते, ते केवळ संपादक आहे म्हणून त्यांचीच मुलाखत दुसऱ्या कोणीतरी त्यांच्याच अंकात छापल्या असला प्रकार नव्हता. टिळकांच्या आयुष्यात तो प्रकार फक्त मंडालेनंतर झालेला आहे, तोही 2दाच झालाय. बाकी मुलाखतींचे बादशाह असला काही प्रकार नाहीये. टिळकांचं कार्य हे जसं जितकं शब्दात नाही तितकं कृतीत नाही. दारूबंदीबद्दल टिळकांनी जितकी त्यांनी केसरीमधनं झोड उठवली तितकेच त्यांनी काउन्सिलमध्ये प्रश्न विचारले, तितकेच त्यांनी स्वतः दारूच्या दुकानाच्या बाहेर प्रत्यक्ष उपस्थित राहून पिकेटिंग केलंय. केवळ सावरकरांना किंवा त्यावेळच्या तरुणांना परकीय मालाची होळी करा असं त्यांनी सांगितलेलं नाही. त्यांनी सावरकरांनी बोलावल्यानंतर हाही माणूस तिथे गेलाय. चाफेकरांनी नंतर जे पुढे कृत्य केलं त्या संपूर्ण व्याख्यानमालेचे मध्ये टिळक एकदा अध्यक्ष होते आणि टिळकांनी नंतर भाषण केलं. हाही जो प्रकार आहे आणि केवळ तेवढंच करून ते थांबलेले नाहीत. आणि या दृष्टिकोनातनं सावरकर असं म्हणले, काय म्हणले सावरकर टिळकांविषयी की दिवसा पाहिलेले आणि रात्री भेटलेले टिळक वेगळे होते. हा जो प्रकार आहे किंवा केवळ क्रांतिकार्य झालं पाहिजे अशातला भाग नाही. पुढे त्याचं वेगळ्या स्वरूपामध्ये सुभाषचंद्र बोसांनी केलेलं कारण आहे. आता मी तुम्हाला सांगायला हवं असं नाही की एकंदरीतच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सावरकर यांचा क्रांतिकार्यातला काळ आणि नंतरच्या टप्प्यावरतीच सुभाषचंद्र बोसांनी देशाबाहेर जाऊन जर्मनी, हाँगकाँगच्या माध्यमातून केलेला प्रयत्न, याच्यामध्ये काळाचं अंतर आहे पण आदरामध्ये अंतर नाही. कारण हा मनुष्य नुसता बोलवता गडी नव्हता, हा करवताही गडी होता. त्यामुळे त्यांचं जे पहिलं वाक्य आहे, यश हे प्रयत्नांती असतं, वाच्यांती नाही, हे म्हणण्याचा त्याला अधिकार आहे की नाही. आणि म्हणून त्यांचं वर्णन अभ्यास आणि आचरण याची सातत्याने घातलेली सांगड असं नेतृत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, असं मी माझ्या पहिल्या दिवशी सूत्रबद्ध पद्धतीनं केलं. हे केवळ अशाच पद्धतीची उदाहरणं बघा. म्हणजे क्रांतिकार्य हे एक वेगळं क्षेत्र आहे, दारूबंदी हे दुसरं वेगळं क्षेत्र आहे. त्यातली किती परिपूर्णता आहे हे लक्षात घ्या. त्यांनी ज्या वेळेला पिकेटिंग केलं त्याच्यामधला सामाजिक आशय आहे. केसरीचे त्यावेळेचे टिळकांचे लेख पहा, त्यांच्या भाषणांचे रोख पहा. समग्र टिळक खंडामध्ये याची वर्णन आहेत. धनंजय किरानी लिहिलेल्या चरित्रामध्ये याची वर्णन आहेत. टिळक भारत या शील करंदीकरांच्या पुस्तकामध्ये याचं वर्णन आहे. नर फाटकांनी लिहिलेल्या टिळकांच्या चरित्रामध्ये याचं वर्णन आहे. टिळक आणि क्रांतिकारक या विषयावरती तर एक स्वतंत्र यदी फडक्यांचं पुस्तकच आहे. तुम्ही कल्पना करा, दारूबंदीच्या वेळेला हा माणूस म्हणतो त्या दारूपायी जाणाऱ्या पैशामुळे पगार तर मिळतो पण तो घरात तर पोचत नाही अशी परिस्थिती आहे. याच्यामध्ये त्या माणसा इतकीच त्याच्या कुटुंबियांचीही काळजी आहे की नाही. आणि म्हणून हा पिकेटिंग करतो, त्याच्याला विरोधाचा करतो. आणि जेव्हा काउन्सिलमध्ये या विषयावरती हा मनुष्य बोलायला उभा राहतो तेव्हा तो तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांना असं सांगतो की मराठी राज्यामध्ये जेवढा महसूल होता त्याच्याही पेक्षा जास्त महसूल ब्रिटिश सरकार अबकारी करातून मिळवतं आणि त्या अबकारी करामध्ये दारूचा सगळ्यात मोठा वाटा आहे, म्हणून ते सरकार दारूबंदी करत नाही. आज दारूबंदी आहे की नाही हा विषय वेगळा आहे, परंतु आज आपण लक्षात घेऊया की आजही आपण करोनाचा लॉकडाऊन उठवल्यानंतरच्या काळामध्ये जर सगळ्यात पहिली कोणती दुकानं उघडली असतील तर ती दारूची आहेत.
आणि असं असताना त्याच काळामध्ये फार करोनाच्याही आधीच्या काळात पूर्णपणाने दारूबंदी करणारी बिहारसारखी ही राज्य आहेत. कोणत्याही एका विशिष्ट राज्य सरकारला नावं ठेवण्याचं कारण नाही. आजही आपण जर विचार केला तर जीएसटी मध्ये दारू येत नाही, जीएसटी मध्ये पेट्रोल येत नाही, जीएसटी मध्ये डिझेल येत नाही, आणि जीएसटी मध्ये सोनं आहे की नाही हे तुम्हाला आणि मला कळलेलं नाही. आता तुम्ही विचार करा, म्हणजे त्याला केवळ विरोध त्या माणसाने तिथे काउन्सिलमध्ये केलाय, अग्रलेखामध्ये असं केलाय असंही नाही. त्याला जेवढा आर्थिक आशय आहे, त्याला जेवढा राजकीय आशय आहे, त्याला जेवढा सामाजिक आशय आहे, या सगळ्या दृष्टिकोनातनं टिळक हा मनुष्य तिथे उभा राहतो. म्हणजे मगाशी मी जे म्हणलं तसं की लोकांबरोबर सर्वस्तरेनं उभं राहायचं आणि त्याच वेळेला आपली कृती आणि आपला शब्द याच्यामध्ये ताळमेळ राखायचा. यातनं हा मनुष्य लोकमान्य झाला, ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागते. आणि म्हणून मी अभ्यास आणि आचरण म्हणलं. प्लेगच्या बाबतीत या माणसाने काय केलं, कारण आता हे उदाहरण मुद्दामून अशासाठी घेते, मला कोणावरही टीका नाही करायची, मनोमन तुमच्यासारखी सुज्ञ माणसं जरूर तुलना करतील की आजही आपण करोनाच्या काळामध्ये बघतोय, जो उठतोय तो हात झटकतोय, काय पद्धतीने नाटकं चालली हे आपण पाहतोय. बुलढाणा सारख्या ठिकाणी 2-4 केस, तर अगदी मोजक्या केसमुळे पूर्ण ऑगस्ट पर्यंत आपण आता लॉकडाऊन वाढवायचे उदाहरणं या महाराष्ट्रात घडतात. परंतु टिळकांचं तसं गणित नाहीये. आज या करोनाच्या काळामध्ये आपल्याला प्लेगची वारंवार आठवण करून दिली जाते, पण प्लेगमध्ये टिळकांनी वैयक्तिक पातळीवरती स्वतंत्र हॉस्पिटल सुरू केली. ते दिवसेंदिवस प्लेग छावण्यात जात होते, आपल्या घरातल्या अडचणींना तोंड देऊन जात होते. कुठचाही उल्लेख आता करण्याची आवश्यकता नाही, तुमच्या सगळ्यांना त्याची पूर्ण कल्पना आहे. आणि एकंदरीतच आमच्या घरातली समिधा पडली हे वाक्य कशाच्या संदर्भात येतं हे मी तुम्हाला सांगायला हवं, अशातला भाग नाही. एकंदरीतच लोकांनी काय पद्धतीचा स्वच्छतेवरती भर दिला पाहिजे हेही सांगायला टिळक मागे पुढे राहिलेले नाहीत. ते स्वतः घरोघरी जाऊन त्याची पाहणी केलेली आहे. आणि मग एकंदरीतच अग्रलेख असतील, सरकार दरबारी भेटी असतील, मोर्चा असतील, त्याचा एकंदरीतच विरोध असेल, या सगळ्या आघाड्यांवरती टिळक लढतायत. आणि त्याच वेळेला त्याच्याशी निगडीत असलेल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांवरती त्या काळाला धरून योग्य असणारी कारवाई करण्याचीही सूत्र हलवतात. याला मुळे टिळकांना आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्या पक्षाला खडसवण्याचा अधिकार असतो. आज अशा पद्धतीच्या नेतृत्वाची, वक्तृत्वाची, कर्तृत्वाची, व्यक्तिमत्वाची गरज नाही असं आपण म्हणू शकणार आहोत. बरं, हाच प्रकार फक्त प्लेगमध्येच झाला अशातला भाग नाही. मगाशी जे 1896च्या दुष्काळाचा मी उल्लेख केला, तिथेही तोच प्रकार आहे. या माणसांनी स्वतः स्वस्त धान्याचं दुकान सुरू केलंय. मी पहिल्याच दिवशी बोलताना म्हणलं की उद्योजक टिळक आणि गुंतवणूकदार टिळक यांचाही अत्यंत स्वतंत्रपणाने विचार करण्याचा वेळ आहे. उरलेल्या 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे अशाही प्रकारचे मुद्दे घेण्याचा माझा विचार आहे. त्या प्रमाणामध्ये याचं बघा की टिळकांनी दिलेली ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची देणगी आहे. आपल्यापैकी अनेक जणांना याची कल्पना नसते. लेबर लॉ मध्येही शिकताना आपल्याला शिकवलं जात नाही. आणि त्यामुळे टिळकांवरचा अन्याय केवळ आता 12 मेच्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी स्वदेशी, बी लोकल, बी व्होकल, बी ग्लोबल म्हणायचं. पुढचे 5 दिवस अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्र्यांनी दररोज 1.5 तासाची पत्रकार परिषद घेत 20.63 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करायचं, पण एकदाही लोकमान्य टिळकांचा नावनिशिवार उल्लेख करायचा नाही. आणि असं असून सुद्धा महाराष्ट्रातल्या काही राजकारण्यांची पंतप्रधानांना हे निदान निर्देशनास आणून देण्याची सुद्धा हिंमत होत नाही. हा प्रसंग इतकीच त्यांची अवहेलना नाहीये. आपल्यापैकी किती जणांना माहितीये, तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या नोकरदारांना महागाई भत्ता हा जो डिअरनेस अलावन्स आपल्या पेस्लिप मध्ये मिळतो, याचा खरा उद्गाता कोण आहे याची किती जणांना कल्पना आहे. 1896च्या प्लेगच्या दुष्काळामध्ये महागाई भत्त्याची मागणी लावून धरली आहे की जसं तुमचं उत्पन्न वाढलं शेतीचं तर तुम्ही शेतसाऱ्याचं प्रमाण वाढवता, तसं जर महागाई वाढली तर महागाई भत्ताही दिला पाहिजे. आणि तो जो आपल्याला पहिल्यांदा 8.33% मिळायला लागला तो टिळकांचं गणित आहे. आणि प्रॉव्हिडंट फंड मध्येही टिळकांची हीच भूमिका आहे. हातात मिळतो तो महागाई भत्ता आणि निवृत्तीनंतरच्या महागाईची सवय म्हणजे प्रॉव्हिडंट फंड, अशी टिळकांनी केलेली मांडणी आहे. आता तुम्ही गणित लक्षात घ्या. आता म्हणून तुमच्या लक्षात असेल की 100 रुपये जर प्रॉव्हिडंट फंड मिळत असेल तर 100 डिवायडेड बाय 12 म्हणून तो 8.33% ही गणित आहेत. कल्पना करा हा विचार की नाही, जर महागाई वाढली आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसं
चैनीच्या वस्तू घेत नाहीये, पण त्याला जिवंत राहण्यासाठी ज्या वस्तू घ्याव्या लागतात ते त्याच्या हातात नसलेल्या घटकांमुळे वाढते. म्हणजे बघा, एकीकडे स्वस्त धान्याचं दुकान, त्याचं घर चालू राहील, दुसरीकडे त्या दुकानात जाऊन त्याला वस्तू आणावी लागेल, त्या पैशाची सोय म्हणून महागाई भत्ता, आणि मग जर पैसा असेल तरच कर भरा, याचा अर्थ आपण आज ज्याला मोरेटोरियम म्हणतो त्याची संकल्पना घरं गुरं गाणं ठेवून करू नका, याचा मी उल्लेख केला. म्हणजे बघा, घटना एक असते, हा मनुष्य सामाजिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर, वैचारिक पातळीवरती, सरकारी पातळीवरती, प्रशासनीय पातळीवरती किती वेगवेगळ्या पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे जातो हे लक्षात घेऊ. इतक्या वेळेला प्रत्येक मुद्दा मांडताना टिळकांनी मी सरकारला विरोध केला असं म्हणतो. आज आपण सरसकट सरकार म्हटलं की सरकारी नोकरांवरती राग काढतो, कारण मंत्री आणि त्यांच्यावरचे पदाधिकारी आपल्या हाती लागतच नाहीत. परंतु टिळकांचं सगळ्यात महत्वाचं मोठं वैशिष्ट्य हे आहे की अपवादात्मक प्रसंगामध्ये, जसं प्लेगमध्ये झालं तसं त्यांनी काही कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला नाही असं नाही मी म्हणणार, पण काय टिळकांनी काही ते गोष्टी केलेल्या आहेत तशातला भाग नाही. पण टिळकांनी अदरवाईज कधीही सरकारी नोकरांचा कधीही अपमानही केलेला नाही आणि दुस्वासही केलेला नाही. संरक्षण विषयक मुद्दा मांडतानाच मी तुम्हाला म्हणलं की टिळकांची स्वदेशी कालसुसंगत होती. तुमच्या माझ्यासारख्या भारतीयांनी, तत्कालीन भारतीयांनी, हिंदुस्थानी मंडळींनी सैन्यामध्ये, प्रशासकीय सेवेमध्ये मोठ्या प्रमाणावरती गेलं पाहिजे याच्यावरती टिळकांचा भर होता. कारण टिळक असं म्हणायचंय की जर देश चालवायचा असेल, राज्य शकट चालवायचा असेल, अर्थकारण चालवायचं असेल तर धोरण हे असावंच लागतं, आणि हे धोरण ठरवायचं काम सरकार करतं. आता सरकार कुणाचं हवं हा जरूर वादाचा मुद्दा असेल, कारण त्यावेळेला आपण परतंत्र होतो, पण सरकार हवं की नको हा वादाचा मुद्दा नाही, हे टिळकांचं मत आहे. म्हणून एकीकडे तुम्ही सैन्यामध्ये जा, लष्करामध्ये जा, आणि दुसरीकडे ज्या ज्या पातळीवरती तुम्हाला काम करता येईल त्या त्या पातळीवरती काम करा. जे ज्यांच्या स्वतःच्या पणजोबांची भूमिका आहे की चाकरी करायची असेल तर स्वकीयांची करीन पण परकीयांची नाही करणार, तर टिळक शांतपणाने म्हणले की अशा पद्धतीचं आत्ताचं परतंत्र हे काय आपल्याकडे तहयात राहणार नाहीये. टिळकांच्या हयातीमध्ये त्यांना स्वातंत्र्य पाहता नाही आला हा दुर्दैवाचा भाग आहे, परंतु आज ना उद्या हे परतंत्र जाईल, मग माझा देश चालवावा लागेल. आणि म्हणून टिळकांची भूमिका आहे की परतंत्र राष्ट्रासाठीही संरक्षण महत्वाचं असतं, परतंत्र राष्ट्रासाठीही आर्थिक धोरण महत्वाचं असतं, परतंत्र राष्ट्रासाठीही परराष्ट्र धोरण महत्वाचं असतं. पण हे ठरवायचं म्हणजे सरकार हवं. त्या सरकारमध्ये जर आपली माणसं असतील तर तिथे नेमकं काय चालतं याचीही माहिती जनतेला मिळते. आणि जे आज आपण वाक्य म्हणतो त्या पद्धतीची टिळकांची भूमिका आहे की जर एखादी व्यवस्था बदलायची असेल तर मुळात तुम्ही त्या व्यवस्थेचे भाग असावे लागता. त्या व्यवस्थेच्या बाहेर राहून तुम्हाला व्यवस्था बदलता येत नाही. आता विचार करा, पण याबद्दलचं जे टिळकांचं वाक्य आहे ते फार महत्वाचं आहे. त्या एकाच अग्रलेखातली ही 2 वाक्य आहेत. साधारणपणे 1901 हे हा अग्रलेख आहे. त्या अग्रलेखाच्या सुरुवातीच्या भागामध्ये एक वाक्य असं येतं की राज्य मिळवण्या इतकंच राज्य चालवण्याचंही काम महत्वाचं आहे, म्हणून सरकारी नोकरांचा दुस्वास करायचा नाही, म्हणून सरकारी नोकरांचा अपमान करायचा नाही. आपली भूमिका पटवत राहिली पाहिजे. आत्ता ज्या पद्धतीची आपल्याला इलेक्ट्रिकची बिलं येत आहेत आणि बाकीच्या सगळ्या राज्यकरांनी नेहमीप्रमाणे झाई वर्षणावरती मूग गिळून बसली आहेत, अशा वेळेला तुमच्या आणि माझ्यासारख्या नागरिकांच्या हातात एवढंच आहे की नाही, आत्ता आपल्याला नको त्या अर्थाने पटलंय की नाही की राज्य मिळवण्या इतकंच राज्य चालवण्याचं कामही महत्वाचं आहे. म्हणजे मी वेगळ्या अर्थी म्हणतो की तिकडची दारूबंदी, इकडची वीज बंदी अशी काही संबंध आहे की काय हा विचार केला पाहिजे. पण त्याच अग्रलेखाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये टिळकांचं जे वाक्य आहे ते अत्यंत बेमिसाल आहे, अत्यंत मासलेवाईक आहे. मी ते वाक्य 2दा ॲडव्हर्बेटिम वाचून दाखवतो. सहसा मी समोर कागद ठेवून कधी बोलत नाही, पण ह्यातला प्रत्येक शब्द इतका महत्वाचा आहे. बरं, तो त्यावेळच्या मराठीमध्ये आणि लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे. ते वाक्य त्यामुळे तुमची हरकत नसेल तर 2दा मुळातनं वाचून दाखवतो. त्या अग्रलेखाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये लोकमान्य असं म्हणतात, सरकार झालं तरी ते देवाप्रमाणे असतं. ते आपणहून काहीही करत नाही, ते आपणहून काहीही बोलत नाही. त्यास कौल लावावा लागतो आणि असा कौल लावण्यासाठी गुरुवाची गरज लागते आणि वेळ प्रसंगी धूपही जाळावा लागतो. तुमची हरकत नसेल तर हे वाक्य पुन्हा सांगतो. सरकार झालं तरी ते देवाप्रमाणे असतं, ते आपणहून कधीही काहीही बोलत नाही. त्यास कौल लावावा लागतो आणि असा कौल लावण्यासाठी पुजाऱ्याची गरज असते.
आणि वेळ प्रसंगी धूपही जाळावा लागतो. आता हे पुजारी म्हणजे सरकारी नोकर आहेत असं टिळकांचं म्हणणं आहे. मग आता तो धूप देवाला लागतो की पुजाऱ्याला लागतो हे टिळकांनी सांगितलेलं नाही. का तो दोघांनाही लागतो हा आणखीन वेगळा मुद्दा आहे. पण एकंदरीतच सरकार ही यंत्रणा आपल्याला चालावी लागते. म्हणजे जसं विवा शिरवाडकरांच्या नटसम्राट या नाटकामध्ये ते जे नटवर्य आहेत ते आपल्या पत्नीचा उल्लेख सरकार म्हणून करतात. आपल्याला आठवत असेल की दत्ता भट जेव्हा हे नटसम्राटचं काम करायचे तेव्हा प्रत्येक वेळेला त्यांनी सरकार हा शब्द वेगवेगळ्या टोनमध्ये ते म्हणायचे. कारण मुळात त्या सरकार या शब्दाला नाना अर्थ आहेत आणि आपण त्याचा जसा उच्चार करू तसा त्याचा अर्थ बदलतो. कारण आपले उच्चार सरकारच्या आचारावरती अवलंबून असतात. मग ज्या वेळेला आपण असं आज पाहतो, आमच्या इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी एकदम अचानक नियम आला की कल्याण डोंबिवलीतनं उठून जे मुंबईत जातात ते उद्यापासून जर मुंबईला जाणार असतील तर त्यांनी आपली व्यवस्था मुंबईमध्ये राहण्याची करावी. अरे आता इथे माणसाला जायला जागा नाही, मिळेल पगार माहिती नाही. आमच्या जर सगळ्यांची राहण्याची व्यवस्था मुंबईत होत असती तर कोणाला वेळ लागलाय का कल्याण डोंबिवलीतनं उठून जायला? माशाला सरकार म्हणायचं का सरकार म्हणायचं हे तुमच्यावर सोडा, पण ते सरकार लागतं की नाही? कारण त्याच्याशिवाय बाकीची यंत्रणा कोण उभी करणार? मग एवढ्या करता तिथे माणसाने गेलं पाहिजे की नाही? तिथे गेलं की आपोआप तुम्हाला तिथे जायचं म्हणजे ते शिकलं पाहिजे की नाही? ते शिकून समजून घ्यायचं म्हणजे मुळात काहीतरी शिक्षण लागतं की नाही? या प्रत्येक टप्प्यावरती अर्थार्जन होतं की नाही? यातनं चरितार्थ चालत असतानाच बरोबर समाजाशी आपली नाळ जोडत राहतं की नाही? अभ्यास आणि आचरण याचा अत्यंत मोकळा फायदा. कारण टिळकांचं वाक्य असं आहे की कायदा करण्याचा अधिकार कोणाला? हा कायदा करण्याचा अधिकार असलाच पाहिजे. तो कुणाला असावा हा प्रश्न जरूर असतो. तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीला कायदा म्हणून असलाच पाहिजे. कारण जिथे व्यवस्था नाही तिथे प्रगती नाही. आणि आता एकच इथे शेवटाचा संदर्भ देतो आणि थांबतो. आपल्याला सगळ्यांना माहितीये की कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये कायद्याला धर्म असं म्हटलंय. मग आजच्या जमान्याचा धर्म जर कायदा आहे असं म्हटलं तर टिळकांचं हे वाक्य पटतं की नाही? आणि मग याच्यामध्ये टिळकांचं असलेली कायदेतज्ञता, टिळकांची असलेली गणितज्ञता, टिळकांची असलेली लोकमान्यता, मला वाटतं ह्या अशा पद्धतीच्या आशयाच्या मांडणीमुळे लोकमान्य टिळकांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणतात का याचा विचार केला पाहिजे. आता कायद्याचा विषयच निघालाय म्हणून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. टिळकांना कायद्याचं आणि गणिताचं अत्यंत अफाट ज्ञान होतं. कारण त्यांच्या संबंधातला एक किस्सा नेहमी सांगितला जातो की रँगलर परांजपे हे सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना स्मिथ प्राइज मिळालं ते, आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये ते नारळीकरांना मिळालं. ते गणितातलं प्राइज मिळाल्यानंतर पुण्याला कॉलेजमध्ये रँगलर परांजपे गणित हा विषय शिकत असताना त्यांनी वर्गामध्ये एक आयडेंटिटी सांगितली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या की तुम्ही उद्या घरनं सोडवून आणा. दुसऱ्या दिवशीच्या तासामध्ये रँगलर परांजपेंनी स्वतः ती फळ्यावरती स्वतः आधी सोडवून दाखवली आणि त्याच्यामध्ये 10 स्टेप्स होत्या. मग त्या सोडवून दाखवल्या, समजावल्या आणि मग त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं की विद्यार्थ्यांपैकी किती जणांनी सोडवली आहेत. त्यावेळेला एका विद्यार्थ्यांनी हात वर केला. त्याचं नाव होतं विश्वनाथ. ते लोकमान्य टिळकांचे मोठे चिरंजीव. त्यांनी ती आपली वही ज्याच्यावरती ते सोडवलं होतं ते दाखवलं. रँगलर परांजपेंनी ती आयडेंटिटी 10 पायऱ्यांमध्ये सोडवली होती, 10 स्टेपमध्ये सोडवली होती. विश्वनाथांनी जे उत्तर दाखवलं ती फक्त 4 स्टेपमध्ये होती. रँगलर परांजपेंनी विश्वनाथनं असं विचारलं की हे कोणी सोडवलं? ते म्हणले माझ्या वडिलांनी. रँगलर परांजपेंना माहिती होतं की हे विश्वनाथ हे लोकमान्य टिळकांचे चिरंजीव आहेत. तर त्याच्यावरती रँगलर परांजपेंनी काढलेले उद्गार आहेत, ओनली ही कॅन डू इट. इतका हा गणितज्ञ आणि इतका हा चांगला कायदेतज्ञ होता. परंतु टिळकांच्या कायदेतज्ञपणाचं वैशिष्ट्य असं आहे, मी जसं पहिल्या दिवशी म्हटलं तसं, की अत्यंत लहान वयात हा मनुष्य न्यायमूर्ती होऊ शकला असता पण हा न्यायाधीश झाला नाही. याच्याकडे वकिलीची सनद होती पण वकिली त्यांनी व्यवसाय म्हणून केला नाही. एकंदरीतच स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1947 ते 2020 आपल्या संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा मिळून असलेल्यातले किती टक्के लोक वकील आहेत हे जर पाहिलं तर तो योगायोग नसतो. कारण इतकी लिक्विड कॅश आणि दुसरं कोणाच्या हातातच नसते. कारण त्याच्यामध्ये NPA नावाचा विषय असत नाही. असं असू नाही पण त्याही काळात तेच होतं. पहा ना, लोकहितवादी रानडे, गोखले, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल हे सगळे वकील आहेत.
मला असण्याचं कारण नाही, पण त्या पठडीतला हा माणूस असूनही ज्यांनी स्वतःसाठी कधीही वकिलीचा व्यवसाय केला नाही किंवा त्याचा उपयोग पैसा किंवा पद मिळवण्यासाठी केला नाही, असं व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. परंतु LLB झाल्यानंतर मी मगाशी म्हणलं तसं वकिली न करता ज्या माणसानं काम केलं ते, पण याचा अर्थ त्यांनी कायद्याशी संबंध सोडला होता अशातला भाग नाही. स्वतःच्या अडचणीच्या काळातही या माणसांनी जी दुसऱ्याला केलेली मदत आहे ही जरूर पाहण्याजोगी आहे. मग त्याच्या संबंधामध्ये बडोद्याचं बापट प्रकरण असेल, क्रॉफर्ड प्रकरण असेल, ताई महाराज प्रकरण असेल, चिरोल खटला असेल, राजद्रोहाचे टिळकांवरचे 3 खटले असतील. टिळकांवरती राजद्रोहाचे 3दा खटले भरले आहेत. 1897 साली, 1908 साली की ज्याच्यामध्ये त्यांना मंडालेची सजा झाली, आणि 1916 साली. 1897 आणि 1908 हे टिळकांच्या लेखांमुळे त्यांच्यावर खटले भरले गेले, आणि 1916 हा टिळकांच्या भाषणामुळे खटला भरला गेला. यातल्या एका खटल्यामध्ये स्वतःच्या बचावाचं भाषण लोकमान्य टिळकांनी फक्त 21 तास केलंय. दुसऱ्या वेळेला टिळकांनी बचावाचं भाषण 6 दिवस केलंय. त्यातल्या एका खटल्यामध्ये मोहम्मद अली जिना टिळकांचे वकील होते. त्यांनी बाजू मांडली होती. नंतर ज्युरीने आणि न्यायाधीशाने टिळकांना विचारलं, तुम्हाला बोलायचंय का? टिळकांनी त्याच्यावरती भाषण केलं. मोहम्मद अली जिन्नाने विचारला, अहो मी बोललो तर तुम्ही एवढं बोलणार होतात तर मला का नेमलात? मोहम्मद अली जिन्नांना राग नव्हता. मी कालच म्हणलं तसं की मोहम्मद अली जिन्नांचा टिळकांवरती अत्यंत विश्वास होता. टिळकांच्या शोकसभेमधलं मोहम्मद अली जिन्नांचं वाक्य असं आहे, टिळकांच्या निधनामुळे विश्वास ठेवावा असा भारतीय राजकारणामध्ये एकही नेता यापुढे उरलेला नाही. पण जेव्हा जिन्नांना टिळकांना विचारलं की तुम्ही इतकं का बोललात, ते म्हणले, अहो आपली भूमिका मांडायची संधी मिळतीये का सोडा. याच भूमिकेतनं या माणसानं चिरोलमध्ये खटला भरला. केळकर आणि चिरोलच्या खटल्यासाठी टिळक इंग्लंडला निघाले तेव्हा विचारलं होतं की तुम्ही हा खटला जिंकाल का? टिळकांनी दिलेलं उत्तर आहे, युद्ध लांबलं तर खटला जिंकेन, युद्ध संपलं तर खटला हरेन. प्रत्यक्षात तसं झालं. मग त्यांना विचारलं गेलं की हे जर तुम्हाला इतकं स्पष्ट आहे आणि युद्ध थांबणं किंवा हरणं याच्यावरती जर ते अवलंबून असेल किंवा तर मग तुम्ही इथपासनं जाऊन एवढा खर्च करून का जाताय? त्याच्यावरती टिळकांनी दिलेलं उत्तर पहा. कायद्याचा कसा विचार करावा लागतो याचं हे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. आपण आपल्या स्वतःच्या व्यवसायाचा अशा पद्धतीने विचार करू शकतो का याचा विचार करावा लागतो. त्यावेळेचा प्रसंग, त्यावेळेचं भारावलेपण आणि मुळातच टिळकांसारखं व्यक्तित्व आणि कर्तृत्व या गोष्टी वेगळ्या आहेत हे मी मान्य करतो. पण तरी सुद्धा टिळकांनी असं सांगितलं, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. म्हणले चिरोल हे निमित्त आहे. एकंदरीतच चिरोलचा बोलवतात आणि ब्रिटिश राज्य करतायत. मग जसं ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आधी चिरोलचा खांदा वापरून माझ्यावरती शरसंधान केलं, तसं आता मी चिरोलचा खांदा वापरून माझं शरसंधान करतो की, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, यातनं जरी म्हणले इतकी जरी भावना रुजली तरी मला पुरेशी आहे की आजपर्यंत भारतीय जनतेला सवय अशी झाली आहे की ब्रिटिश आपल्यावरती खटले भरतात. पण चिरोलच्या निमित्ताने जर आपल्या भारतीय जनतेच्या लक्षामध्ये आलं की एकंदरीतच भारतीय जनता सुद्धा ब्रिटिश राज्यकर्त्यांविरुद्ध खटले भरू शकते, तर म्हणले एक अत्यंत स्वातंत्र्य लढ्यातलं पुढचं पाऊल टाकल्याचा भाग आहे. केवळ इतक्याच दृष्टिकोनातनं त्यांनी कायद्याकडे बघितलाय अशातला मात्र अर्थ नाही. मी पहिल्या दिवशी असं म्हणलं की पूर्ण वेळ राजकारण करणारा पहिला भारतीय राजकीय नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. हा त्या वाक्याचा पूर्वार्ध आहे. त्या वाक्याचा उत्तरार्ध असा आहे की असं असूनही आपल्या चरितार्थासाठी राजकारणावरती अवलंबून नसणारा पहिला भारतीय राजकीय नेता म्हणजे ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. कारण त्यांच्या उत्पन्नाचं स्वतःचा खूप मोठा काळ, खूप मोठा स्रोत किंवा मार्ग हे त्यांनी चालवलेले लॉ क्लासेस होते. त्या लॉ क्लासेसला केवळ लॉ करणारे विद्यार्थीच येत होते अशातला भाग नाही, पण त्या लॉ क्लासेसला नव्यानं झालेले न्यायाधीशही येत असत. ज्यांनी आत्ताच माझा मीमांसा या संस्थेसाठी मी जो केलेला 1.5 तासाचा इंटरव्ह्यू आहे त्याचा काही प्रमाणातला व्हिडिओ त्या मीमांसाच्या वेबसाईटवरती लोड झालाय. आणि त्याच्यामध्ये एका प्रश्नकर्त्यांनी मला असं विचारलं की काही सेशन्सना रानडेही येऊन गेलेत. म्हणजे कल्पना करा, रानडे हे तसे न्यायमूर्ती असलेली व्यक्ती आहे. टिळक न्यायमूर्ती नाहीत, टिळक वकील नाहीत, परंतु टिळकांचं म्हणणं योग्य असेल हे सांगितलं पाहिजे. हे लॉ क्लास आहे. हे रानड्यांसारख्या व्यक्तीला पटलं इतका तो महत्वाचा लॉ क्लास आहे. पण हा लॉ क्लास टिळकांनी कशा पद्धतीने चालवला यातनं जे मी म्हटलं त्या आचरणातनं, आपल्या उदाहरणातनं समाजापुढे निर्माण केलेले हे आदर्श बिंदू आहेत. लोकमान्यांनी, तुमच्या असं लक्षात येईल की तो भारतातला पहिला लॉ क्लास आहे. तुमच्या असं लक्षात येईल की एकंदरीतच स्वतःला शिकण्याची असलेली अत्यंत आवड भागली म्हणून त्या पद्धतीचा विचार ते करतायत.
आणि ते असं म्हणले की यातनं माझाही कायदा अधिक पक्का झाला. बरं, आपल्याला माहितीये की कोणत्या वातावरणामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधनं टिळक बाहेर पडलेले आहेत. आणि म्हणून मग ते असं म्हणाले की आता हा माझा क्लास असल्यामुळे मला पाहिजे त्या पद्धतीने शिकवता येईल. म्हणजे कायदा, संकल्पना आणि अंमलबजावणी या तिन्ही गोष्टी पाहिल्या आणि तुमच्या साहजिक लक्षात येईल की त्यातनं, या मीमांसेतनं, या विवरणातनं, कारण कायदा हा इंटरप्रिटेशनचा विषय आहे, साहजिकच तत्कालीन सामाजिक परिस्थिती, तत्कालीन आर्थिक परिस्थिती आणि तत्कालीन राजकीय परिस्थिती याची ही संथा कायद्याच्या बरोबरीने टिळकांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिले. आणि यातनं पुढे टिळकांचं ज्या पद्धतीचं राष्ट्रीय राजकारण सुरू झालं, त्या राष्ट्रीय राजकारणामध्ये टिळकांचे लॉ क्लासेसचे विद्यार्थी हे नंतरच्या काळात त्यांचे महत्वाचा दुवा बनले. आणि अशाने राष्ट्रवादाचा राष्ट्रीय चेहरा लोकमान्य टिळक अशी त्यांची जी ओळख निर्माण झाली, त्याचं मूळ सूत्र हे आहे. पण हे विद्यार्थी कशा पद्धतीने बनले, त्यासाठी टिळकांची जी अत्यंत मोठी भूमिका होती तीही लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे किती हा मनुष्य काळाच्या पुढचा होता ह्याचा आपण विचार करूया की ही सर्व मान्यता, ही लोकमान्यता या अशा अनेक उदाहरणातनं येते. आता त्यांच्या अर्थार्जनाचं मुख्य स्रोत आहे तो लॉ क्लासेस. मग त्यांनी केसरीमध्ये जाहिरात छापली की बाबा या तारखेला क्लास सुरू होतात, तर मी समजू शकतो. पण 1905च्या प्लेगच्या साथीमध्ये लोकमान्य टिळकांनी केसरीच्या पहिल्या पानावर जाहिरात छापली, पुढील सूचनेपर्यंत लॉ क्लास सुरू होणार नाहीत. कल्पना करा किती प्रोफेशनलिझमचा अत्युच्च बिंदू आहे. त्यांची भूमिका अशी होती की माझ्या लॉ क्लासेसमध्ये केवळ पुण्यातले, केवळ महाराष्ट्रातले विद्यार्थी येतात अशातला भाग नाही, देशभरातनं विद्यार्थी येतात. त्यांची इथे राहायची व्यवस्था असते, त्यांची इथे खाण्यापिण्याची व्यवस्था असते, त्यांची इथनं जायची यायची व्यवस्था असते. या सगळ्या यंत्रणा सध्याच्या प्लेगच्या काळामध्ये कोलमडून पडलेल्या आहेत. आणि अशा वेळेला माझ्यावरती विसंबून राहून ती माणसं इथे येत असतील तर ज्याला हल्लीच्या भाषेमध्ये आपण ना घरका न घाटका म्हणतो किंवा आगीतनं उठून फुफाट्यात पडलं असं म्हणतो, अशी वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून हा मनुष्य जिथे आपला स्रोत आहे उत्पन्नाचा त्याची स्वतःच्याच पेपरमध्ये जाहिरात देतो की पुढील सूचना मिळेपर्यंत या वर्षीचे लॉ क्लासेस सुरू होणार नाहीत. मला सांगा तुम्ही, अशा पद्धतीचं जर प्लेग आणि करोनाची आपण तुलना करणार असू तर अशा पद्धतीची पारदर्शक व्यावसायिकता आत्ताच्या आपल्या उद्योजकांनी, आत्ताच्या आपल्या राज्यकर्त्यांनी, मग ते केंद्रातले असतील, राज्यातले असतील, महापालिकेतले असतील, कुठेही असू देत, कोणावरतीही मला टीका नाही करायची, परंतु अशी माणसं मोठी का होतात आणि त्यांच्या निधनानंतरही 100 वर्षांनी अशी त्यांच्या संबंधात 5 दिवसाची व्याख्यानमाला करावी लागावी, याच्यात आपल्या मनामध्ये कुठेतरी त्या सुप्ततेमध्ये असलेलं आकर्षण, आदर हा असतो. आणि आपण योग्य पद्धतीने तो माणूस समजून घेतला नाही असं सुद्धा त्याचं कारण असू शकतं. अशाही अर्थी जनता आणि नेता आणि अशाही अर्थाने सर्वमान्यता आणि लोकमान्यता या दृष्टिकोनातनं टिळकांच्या एकंदरीतच कार्याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. केवळ इतक्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे अशातला भाग नाही. इतका केवळ टिळक सदा सर्व काळ तिन्ही त्रिकाळ फक्त तात्विकच चर्चा किंवा उदाहरणं करत होती अशातला भाग नाही. काही सांकेतिकताच्याही गोष्टी असतात. केवळ ते अशा पद्धतीनं, आचरणातनं, परखडपणातनं, मी जे मगाशी म्हणलं अशाच पद्धतीने ते सुनवत होते अशातला भाग नाही. मगाशी आपण पाहिलं की ते कार्यकर्त्यांना, पक्षाला, आपल्या अनुयायांनाही सांगायला घाबरले नाहीत. ते केवळ ब्रिटिश राज्यकर्त्यांनाही फक्त शब्दांनी किंवा त्यांनी काउन्सिलमध्ये उभ्या केलेल्या प्रश्नातून चिडवत होते किंवा डिवचत होते अशातला भाग नाही. किती वेगवेगळ्या पद्धतीतनं की त्या उदाहरणातनं जो संकेत जायचा तो राज्यकर्त्यांनाही जातो, अनुयायांना जातो आणि सर्वसामान्य माणसालाही जातो. अशा संबंधातले 2 ते 3 छोटी उदाहरणं सांगतो आणि आजचं सत्र संपवायला घेतो. कारण मी मगाशीच म्हटलं की टिळकांनीच, लोकमान्यांनीच घालून दिलेला प्रसंग आणि कालमर्यादा ही 1 तास 10 मिनिटं किंवा 1.25 तासाची आहे. आज मला बोलायला लागून 1 तास 5 मिनिटं झालेत, त्यामुळे अजून 5 मिनिटं बोलतो आणि मग आपली आजचं सत्र संपवतो. लोकमान्यांनी ब्रिटिश राजवटीला सुनवायचे 2-3 इतके नामी मार्ग शोधलेले आहेत की विचारता सोय नाही. म्हणजे त्यांनी कोणत्या उद्देशाने केलं आणि ब्रिटिशांनी कसं वागलं किंवा ब्रिटिशांनी कोणत्या उद्देशाने केलं आणि त्याच्यावरती टिळक कसे रिॲक्ट झाले, हे दोन्ही दृष्टिकोनातनं पाहण्याजोग आहे. टिळक जेव्हा काउन्सिलचे मेंबर होते त्यावेळेला त्या काउन्सिलच्या सभांना टिळक आवर्जून जात असत. मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं की बॉम्बे स्वदेशीच्या संबंधातलं, तर टिळक एकंदरीत जिथे जिथे मेंबर होते तिथे ते प्रत्येक सभेला आवर्जून जायचे, अत्यंत अभ्यास करून जायचे, फार महत्वाचे आणि मोठे प्रश्न विचारायचे.
आत्ता आपल्याकडे सर्वे करतात की किती टक्के पार्लमेंटची लोक उभी राहिली, त्यांनी किती टक्के प्रश्न विचारले, किती टक्के प्रश्नांचा पाठपुरावा केला. त्यामुळे टिळकांचं हे त्या काळातलं वैशिष्ट्य आहे की टिळक जिथे जिथे ते सभासद होते तिथल्या प्रत्येक सभेला आवर्जून पूर्ण तयारीने आणि प्रश्न विचारून उपस्थित राहत असत. त्या सभेला जाताना हे टिळक त्यांच्या नेहमी जायचे की पायघोळ बाराबंदी, त्या बाराबंदीचा अंगरखा म्हणजे पायघोळ बाराबंदीचा अंगरखा, धोतर, लाल पगडी, किरमिजी जोडे आणि हातात काठी अशा वेशात ते असायचे. लक्षात घ्या, टिळक पुणा म्युन्सिपाल्टीवरतीही निवडून आलेले आहेत, टिळक कायदे मंडळामध्येही होते आणि टिळक विद्यापीठाच्या सिनेटवरतीही होते. पण ते जेव्हा कायदे मंडळाचे म्हणजे काउन्सिलचे सभासद झाले तिथेही अशाच सभागृहात जात असत. पण सभागृहात जाताना मात्र ते जोडे सभागृहाबाहेर ठेवायचे. अनेकांनी त्यांना सांगितलं की अहो ते घालून आलेलं चालतं. तर ते पहिल्यांदा असं म्हणाले की अहो आपण सभागृहाला कायदे मंदिर म्हणतो आणि मंदिरामध्ये जोडे घालून जाण्याची आपल्याकडची संस्कार किंवा संस्कृती नाही. परंतु नंतर हसून असं म्हणाले की हे तर खरं कारण आहे, म्हणजे किती माणसाचा कसा विश्वास असतो पहा. आणि अशा वेळेला तो शांतपणाने असं म्हणतो, पुढं म्हणाले की अहो इंग्रज पहारेकऱ्याला ज्याचे जोडे सांभाळावे लागतात असा मी पहिला भारतीय आहे. तुम्ही मला सांगा, यातनं ब्रिटिश राज्यकर्त्यांना जे कळायचं तेही कळलं, जनसामान्यापर्यंत काय पद्धतीने वागायचं याचाही संकेत गेला की नाही. टिळक जेव्हा मंडालेमध्ये होते त्यावेळेला तिथल्या जेलरनी त्यांचे जोडे जे पुण्याहून भारतातनं मागवलेले होते ते टिळकांना देताना, टिळकांचे जोडे लाल किंवा किरमिजी रंगाचे असायचे, ह्यांनी त्या जेलरनी त्याला काळं फासून दिलं आणि ते स्वतः जोडे द्यायला तो टिळकांना गेला. त्याला असं वाटलं होतं की त्यांनी हे टिळकांना खिजवण्यासाठी केलं होतं, त्यामुळे त्यांना असं वाटलं होतं की टिळक चिडचिड करतील, रागावतील. मला माहिती नव्हतं की माझ्या जोड्यांकडे सुद्धा इंग्रज सरकारचं एवढं लक्ष असतं. टिळक जेव्हा तुरुंगामध्ये होते तेव्हा त्यांच्या उपरण्यावरती टिळकांचं नाव लिहिलं होतं. त्याचं वर्णन करताना केळकरांना ते असं म्हणले की उद्या कदाचित जर मी माझं उपर्ण विसरलो तर निदान माझ्या नावामुळे तर माझं उपर्ण परत येईल की नाही, माझी अशी सोय व्हावी म्हणून कदाचित माझं नाव लिहिलं असेल. म्हटलं तर हा विनोदी प्रसंग आहे, म्हटलं तर हा हजरजबाबीपणा आहे, पण म्हटलं तर यातनाची समयसूचकता आहे किंवा उदाहरणांची जी निर्मिती आहे हा जरूर विचारात घ्यावं लागतं. आणि केवळ अशा पद्धतीचा हा विचार केलेला मनुष्य आहे अशातला भाग नाही. टिळकांचं जे खरं सांगायचं म्हणजे अत्यंत व्यवच्छेदक लक्षण आहे आणि मुद्दामून म्हणून हा मुद्दा शेवटी घेतोय, कारण कितीही नाही म्हटलं तरी साधारणपणे भाषणाच्या किंवा सत्राच्या सेशनच्या सुरुवातीचा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा जास्त लक्षात राहतो. टिळकांचं लोकमान्यत्व किंवा टिळकांचं आगळेत्व अशा ठिकाणी आहे की आपल्या संपूर्ण भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोकळेपणाने, उघडपणाने आणि सर्वार्थाने क्रांतिकारकांच्या बाजूने उभं राहिलेलं एकमेव नेतृत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. मग ते चाफेकर बंधू असू देत, ते सावरकर असू देत, तो कौलांचा कारखाना असू दे. आणि या दृष्टीने टिळकांच्या विषयी बोलताना सावरकर असं म्हणले होते की दिवसा पाहिलेले टिळक आणि रात्री भेटलेले टिळक हे वेगळे आहेत. सावरकरांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात टिळकांचं केलेलं जे वर्णन आहे ते फार महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सावरकरांनी त्यांचा मॅझिनी हा ग्रंथ टिळकांना समर्पित केलेला आहे. अर्पण पत्रिका टिळकांच्या नावाची आहे. ती केवळ टिळकांनी श्यामजी वर्मांना लिहिलेल्या पत्रांमुळे सावरकर बॅरिस्टरी शिकायला लंडनला गेले एवढ्या पुरेशी मर्यादित नाहीये. ती जी एक आंतरिक आंधळाची भावना असते त्याच्या संबंधातली आहे. सावरकर पुण्यामध्ये असताना जी परदेशी कापडांची होळी केली आणि त्याच्यामुळे मगाशी ज्यांचा उल्लेख केला त्या रँगलर परांजपेंनी सावरकरांना दंड केला, त्यावेळेला हे आमचे गुरुच नव्हेत असं टिळकांनी लिहिलं, एवढ्या पुरेशी ती मर्यादित नाहीये. तर ज्या वेळेला सावरकर टिळकांचं वर्णन करताना असं म्हणतात की आम्ही क्रांतिकारक त्या तलवारीचं पातं होतो, पण त्या तलवारीची किंवा खडगाची मूठ हे लोकमान्य टिळक होते. समरांगणामध्ये तलवारीचं पातं लवलवतं, खडगाची मूठ नसते, पण मूठ असते म्हणून पातं लवलवतं. आणि एकंदरीतच पात्याचं लवलवणं हे त्या मुठीच्या अभिसरणाचा आविष्कार असतो. आम्ही टिळक क्रांतिकारक हे त्याचं पातं आहे आणि टिळक ही त्या खडगाची मूठ आहे. कल्पना करा की ती केवळ त्या क्रांतिकार्याच्या खडगाची मूठ लोकमान्य टिळक होते का स्वतंत्र भारताच्याही अर्थकारणाच्या खडगाची मूठ लोकमान्य टिळक आहेत.
का स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणाचीही खडगाची मूठ लोकमान्य टिळक आहेत, का परतंत्र आणि स्वतंत्र भारताच्या समाजकारणाची, राजकारणाची, अर्थकारणाची खडगाची मूठ लोकमान्य टिळक आहेत, असा विचार मनामध्ये आणणं हीच कदाचित ह्या लोकमान्य स्मृती शताब्दीची त्यांना खरी मानवंदना ठरेल. एकंदरीतच आणि या अर्थाने ज्या माझ्या आजच्या 23 तारखेच्या पहिल्या सत्राची सुरुवात केली होती त्या वाक्याशी येऊन पुन्हा थांबतो आणि मग पुढच्यापासून पुढच्या सत्राला पुन्हा सुरुवात करू. टिळकांच्या 61च्या समारंभामध्ये बोलताना टिळकांचे अत्यंत जवळचे सहकारी असे कर्नाटक सिंह गंगाधरपंत देशपांडे असं म्हणाले होते की टिळक जरी अजरामर नसले तरी टिळकत्व आणि पर्यायाने टिळकतत्व हे अजरामर आहे आणि कोणत्याही प्रसंगाला किंवा संकटाला न घाबरता अत्यंत निष्ठेनं, सातत्यानं आणि चिकाटीनं आपलं काम करत राहणं हेच टिळकतत्व किंवा पर्यायाने टिळकत्व आहे. मला स्वतःला असं वाटतं तो करोना असू दे वा नसू दे, इतरही सीमा गलवानसारख्या रेषांवरचे प्रश्न असू देत किंवा नसू देत, आपलं कार्य आपण नागरिक म्हणून निहितपणाने आणि सातत्याने करत राहणं हीच कदाचित टिळकांची तुमच्या माझ्या आयुष्याची सूत्री असेल. या विचारावरती मी आजचं सत्र संपवतो. मला आशा आहे की आधीच्या 2 सत्रांना जसा तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद अखिल भारतीय ब्राह्मण महासभेच्या फेसबुक पेजवरती आणि तसंच माझ्या यूट्यूब चॅनलवरती दिलात तसाच याही सत्राला द्याल. आणि त्याचबरोबरीने या लोकमान्य स्मृती व्याख्यानमालेची जी आता उरलेली 2 सत्र आहेत 26 आणि 27 जुलै म्हणजे रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी संध्याकाळी 6 वाजता लोकमान्यांच्या आयुष्यातल्या व्यक्तिमत्वातल्या अशा अनेक वेगवेगळ्या पैलूंचा विचार करण्याचा माझा विचार आहे. विवेचन तुमच्यासारख्या टिळक स्वरूपींसमोर यथाशक्ती यथेमती मांडण्याचा माझा प्रयत्न असेल. त्या दोन्ही सत्रांना आजच्यासारख्याच प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि त्याचबरोबर त्यांच्यानंतरच्या फेसबुक पेजवरती अखिल भारतीय ब्राह्मण महासभेच्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्रतिसाद द्या. उद्याच्या आणि परवाच्या सत्राविषयी तुमच्या संबंधातल्या घरातल्या सर्व टिळकप्रेमी श्रोत्यांना जरूर याची आठवण करा. या शब्दावरती उद्या संध्याकाळी 6 वाजता परत एकदा भेटूच. तोपर्यंत या 5 दिवसाच्या व्याख्यानमालेचे आयोजक अखिल भारतीय ब्राह्मण महासभा ठाणे विभाग, त्याचे अध्यक्ष अमरेंद्र पटवर्धन, या 5 दिवसाच्या व्याख्यानमालेचे माध्यम प्रायोजक ट्रायनेट कम्युनिकेशन आणि त्याचे केदार पाध्ये, तसेच तुम्ही सर्व टिळकप्रेमी श्रोते आणि प्रेक्षक यांचे मनापासून आभार मानतो आणि आजचं सत्र इथेच संपवतो. भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता आणि परवाही संध्याकाळी 6 वाजता. जसे या पहिल्या 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे मांडले, यातल्या कुठच्याही मुद्द्याची पुनरावृत्ती न करता उरलेल्याही दोन्ही सत्रांमध्ये अशाच पद्धतीचे विचार आपल्यासारख्या जाणकारांपुढे मांडायला मी उत्सुक आहे. मला पूर्ण खात्री आहे की उद्या संध्याकाळी 6 वाजताही तुम्ही सर्वजण आपल्या घरातल्या, संबंधातल्या, मित्रपरिवारातल्या लोकांसह या दोन्ही सत्रांना उपस्थित राहाल. मनपूर्वक धन्यवाद.